विज्ञान, सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान. काय फरक असेल या दोन शब्दामध्ये? जनरल सायन्स अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. येस, काय फरक आहे? जनरल सायन्स ज्याच्यामध्ये आपण बघत असतो बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी असे अनेक विषय आहेत. परंतु जेव्हा तुम्ही इथे टेक्नॉलॉजी हा विषय जेव्हा म्हणता तेव्हा याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की आपण जो काही जनरल सायन्समध्ये जे काही अभ्यास केला असेल तर जे काही ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन कुठे आहे? आपलं टेक्नॉलॉजीमध्ये आहे. जे काही ऍप्लिकेशन आपण इथे समजून घेतलेलं आहे, जे आपण यूज केलेलं आहे त्या प्रकारच्या तंत्रज्ञानाला आपण इथे म्हटलेलं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत जसे की आपल्याला न्यूटनचा लॉ माहित असेल, केपलरचा लॉ माहित असेल, जे काही आपण बेसिक सायन्स बघितलं असेल या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन हे आपण टेक्नॉलॉजीमध्ये करत असतो. जसं की तुम्हाला माहित असेल की न्यूटननी सर्वप्रथम एस्केप वेलोसिटी याचा शोध लावला. तुम्हाला माहित असेल की ग्रॅव्हिटेशन शोध कोणी लावला असेल? न्यूटननीच लावला. ऍपल खाली पडलं, कळालं की खाली का पडलं. ज्या प्रकारे एखादी वस्तू खाली येते तर त्याच प्रकारे आपण एखादी वस्तू जी आहे ती अवकाशामध्ये फेकल्यानंतर ती वरती कशी जाईल, ती कशी परत येणार नाही याचा विचार सुद्धा न्यूटननी केला होता. मग अशी कोणती वस्तू की ज्याला आपण वरती फेकल्यानंतर ती वरतीच जाईल, ती कधी खाली येणार नाही. तर यासाठी जो काही स्पीड लागेल, जो काही वेग लागेल, तो वेग म्हणजे काय असेल? एस्केप वेलोसिटी. याचा शोध कोणी लावला असेल? न्यूटननी लावलेला आहे. जर समजा ही वस्तू 11.2 किलोमीटर पर सेकंद या स्पीडने जर मी फेकली असेल तर ही वस्तू कधीच परत येणार नाही. कारण की तुम्हाला माहित असेल की पृथ्वीच्या बाहेर जे आहे एक ग्रॅव्हिटेशन लेअर आहे, त्याच्या बाहेर गेलं की एखादी वस्तू ती वरती निघून जाते. पण त्यासाठी तुम्हाला स्पीड किती लागेल? 11.2 किलोमीटर पर सेकंद. हे आपल्याला एस्केप वेलोसिटी आपल्याला माहित असेल 1730 या दशकामध्ये आपल्याला ही कन्सेप्ट आपल्याला न्यूटनने सांगितली. हे जनरल सायन्स आहे. पण याचं एक्झॅक्टली जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कधी करण्यात आलं? 1945 मध्ये. त्याच्यानंतर पहिला जो काही उपग्रह आपण अवकाशात सोडला असेल तो 1957 मध्ये सोडला असेल. ज्या उपग्रहाचं नाव आहे स्पुटनिक, जो सोव्हिएत देशाने हा पहिला उपग्रह सोडला होता आणि हा जगातील पहिला उपग्रह आहे. आणि याचे जे ऍप्लिकेशन आहे ते कुठून आलेलं आहे? एस्केप वेलोसिटी. जर आपण एखादी वस्तू जर या वेगाने जर फेकली तर ती अवकाशामध्ये फिरू शकते किंवा ती अवकाशाच्या बाहेर जाऊ शकते. हे आपल्याला एस्केप वेलोसिटीने सांगितलं. आणि याचं एक्झॅक्टली इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय असेल? स्पुटनिक सॅटेलाइट. आणि सॅटेलाइट इज अप्लिकेशन ऑफ युअर सायन्स. समजते? म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे, जी आपण शिकलेली गोष्ट आहे त्याचा आपण जेव्हा लाईफमध्ये यूज करतो तर त्याच गोष्टीला आपण इथे म्हणत असतो टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी. एकच शब्द आहे. तुम्ही याला सायन्स टेक्नॉलॉजी म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, हा शब्द एकच आहे. तर मित्रांनो, आज आपण जे काही अभ्यास करणार आहोत टेक्नॉलॉजीचा हा मुळात पूर्णतः वेगळा आहे. जे तुम्ही आतापर्यंत 12वी पर्यंत अभ्यास केला असेल किंवा 10वी पर्यंत अभ्यास केला असेल जनरल सायन्सचा, तो अभ्यास आणि हा अभ्यास पूर्णतः वेगळा आहे. आणि हा विषय तुम्हाला अशा प्रकारचा डिझाईन केलेला आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये सिलेबसच नाहीये. नो सिलेबस. जे सिलेबस आहे तो काय आहे? जे दैनंदिन लाईफमध्ये आपल्या ज्या काही गोष्टी घडतायत, जसं की सध्या सॅटेलाइट इंटरनेट हा प्रकार सध्या खूप न्यूज मध्ये आहे. तर तुम्हाला डायरेक्टली UPSC ला प्रश्न किंवा राज्यसेवेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अ इंटरनेट सॅटेलाइट? डिस्कस इट्स ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. जसं की सध्या आपण एक न्यूक्लिअर डिव्हाइस तयार केलेला आहे, एक आपण रिॲक्टर तयार केलं ज्याचं नाव आहे FBR. हे जगातील नंबर 2 चा देश आहे भारत, ज्याने हे विकसित केलेलं आहे FBR, फास्ट ब्रीडर रिॲक्टर. याच्यावरती खूप सारी चर्चा चालू आहे. तर याच्यावरती प्रश्न येईल. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय आहे की याला कोणत्याही प्रकारचा प्रॉपर सिलेबस नाहीये. हे तुम्हाला मी प्रूव्ह करेलच. मग अशा वेळेस तुम्हाला याचा अभ्यास कसा करायचा आहे या सगळ्या विषयाची स्ट्रॅटेजी आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये इथे बघणार आहोत. आधी मला सांगा, तुम्हाला याचे दोन अर्थ लक्षात आलेत? सायन्स म्हणजे काय आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय? क्लिअर झालं? आणि हे लक्षात घ्या मित्रांनो, हा जो काही सायन्स हा जो काही विषय आहे, आपण सध्या इथे राज्यसेवेच्या अंगाने बोलतोय. तर राज्यसेवा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 परीक्षा आहे, पूर्व परीक्षा आणि एक आहे मुख्य परीक्षा. तुम्हाला माहित असायला हवं की पूर्व परीक्षेमध्ये आपला जो काही विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान, ज्याला आपण या ठिकाणी इथे जनरल सायन्स असं म्हणतो. आणि याचं वेटेज किती आहे कोणी सांगू शकेल? जनरल सायन्सचं वेटेज किती आहे पूर्व परीक्षेला?
तर जवळपास हे 20 क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्हाला माहित असायला हवं की आपल्या ह्या विषयामध्ये जे काही 7 विषय आहेत, या 7 विषयामध्ये सर्वात जास्त वेटेज कोणाला आहे? सामान्य विज्ञानाला आहे, जनरल सायन्सला आहे. बाकीच्या विषयाला वेटेज आहे, परंतु हा जो की विषय आहे सामान्य विज्ञान, हा तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये असणारा एका प्रकारचा गेम चेंजर आहे. ज्या लोकांचं सामान्य विज्ञान चांगलं आहे ते लोक पास होतात पूर्व परीक्षा. कारण की बहुतांश आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70-90% अशी मुलं आहेत की ज्यांना जनरल सायन्स जमतच नाही. कारण की बहुतांश मुलं कोणती आहेत? आर्ट्स फॅकल्टी. सायन्स डोक्याच्या वरती जाते, यामुळे ते काही अभ्यास करत नाही. जे काही 20 क्वेश्चन्स आहेत त्यापैकी त्यांना हार्डली 7 किंवा 10 प्रश्न बरोबर येतात, खूप जास्त अभ्यास करून. आणि जर थोडाफार आणखीन जर अभ्यास वाढवला तर कदाचित 15+ मार्क्स जाऊ शकतात, पण कोणी अभ्यास करत नाही. कारण की हा विषय सगळ्यांना असं वाटतो की हा आउट ऑफ द रेंज आहे. पण मित्रांनो, एक नियम लक्षात घ्या, जर तुम्हाला जर पूर्व परीक्षा जर पास करायची असेल तर तुम्हाला सायन्सला फोकस करावं लागेल, तरच तुम्हाला ही पूर्व परीक्षा पास करता येईल, तरच तुम्हाला याच्यामध्ये स्कोर करता येईल. हे झालं तुमचं इथे सामान्य विज्ञान. परंतु आपण जर इथे मुख्य परीक्षेला जर इथे विचार केला तर तंत्रज्ञान हा विषय तुम्हाला आहे. आणि आधी हे समजून घ्या मित्रांनो, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा काही संबंध नाहीये. मी तुम्ही असा विचार करू नका की जनरल सायन्स मी चांगला अभ्यास केल्यानंतर मेन्स मध्ये मला तंत्रज्ञान एकदम भारी जमेल, असं काही नाहीये. पूर्णतः पॉइंट्स वेगळे आहेत, सिलेबस पूर्णतः वेगळा आहे. मुळात जे काही फॅकल्टी किंवा आपण त्याला काय म्हणतो, जो विषय आहे तो पूर्णतः वेगळा आहे आणि फॅकल्टी वेगळी. मी कोणती फॅकल्टी आहे? फक्त टेक्नॉलॉजीची. जनरल सायन्सची फॅकल्टी वेगळी आहे, अनिल कोलते सर घेतात. मी फक्त कोणता विषय घेतो? तंत्रज्ञान. पूर्णतः वेगळंच आहे, एक कधी होऊ शकत नाही. फक्त अप्लिकेशन आहे आणि हे अप्लिकेशनसाठी आपण हा तंत्रज्ञान हा विषय इथे लक्षात घेतोय. मग इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की तंत्रज्ञान हा विषय आपल्या सिलेबसमध्ये कुठे आहे. तुम्हाला माहित असेल की हा GS3 मध्ये आहे. आणि या GS3 मध्ये आपण जर विचार केला तंत्रज्ञानाला एकूण किती क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला माहित असेल की आपल्या परीक्षेला एकूण साधारण 20 प्रश्न विचारले जातात. GS1 मध्ये 20, GS2 मध्ये 20, GS3 मध्ये 20. तर या 20 क्वेश्चन्स पैकी आपल्याला तंत्रज्ञानासाठी आपल्याला एकूण किती क्वेश्चन्स असतात? 2 किंवा 3 प्रश्न असतात, फक्त 2 किंवा 3. आणि जर आपण याचे जर मार्क्स बघितले असतील, जर वेटेज बघितलं असेल, तर हे वेटेज किती आहे? तर हे वेटेज आहे जवळपास 30 मार्कांपासून तर 50 मार्कांपर्यंत हे वेटेज आहे. व्हॅरिएशन होत राहतं. मला तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही कसं काय सांगताय 30 किंवा 50 मार्कांसाठी हा पेपर असेल, कारण की ही तर एक्झाम पहिल्यांदा होणार आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की जो काही UPSC मेन्स जे काही परीक्षा आहे याचा सेम जो काही सिलेबस आहे तो आपण राज्यसेवेने आपण काय केला असेल, अडॉप्ट केलेला आहे. फक्त 2% व्हॅल्यू एडिशन आहे. या बेसवरती आपण जर राज्यसेवेचा आपण जर पॅटर्न जर ओळखायचा असेल तर आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागेल? UPSCचा पॅटर्न लक्षात घ्यावा लागेल. आणि मित्रांनो, त्या पॅटर्न नुसार आतापर्यंत हे वेटेज असंच आहे, 2 ते 3 क्वेश्चन. आणि आपल्या राज्यसेवेला सुद्धा हेच प्रश्न येतील, 2 ते 3. आणि वेटेज सुद्धा हे अशाच प्रकारचं असेल, 20 किंवा 30 गुणांसाठी हे वेटेज असेल. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की हा जो काही आपला विषय आहे राज्यसेवा, यामध्ये आपण जर इथे मुख्य परीक्षेमध्ये आपण जर पॅटर्न बघितला असेल, नक्कीच तुम्हाला सरांनी हा पॅटर्न सांगितलाच असेल की सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 विषय असतात, एक निबंध असतो, वैकल्पिक विषय 2 असतात आणि एक भाषा असतो, आणि 1 आणि 2 इंग्लिश आणि मराठी. हे तुम्हाला हा पॅटर्न एक्झॅक्टली माहित असेल. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि त्या वेगळ्या गोष्टी काय आहेत ते थोडंसं आधी बघून घ्या, हे काय आहे एक्झॅक्टली. हे तुम्हाला हे सगळा पॅटर्न माहित असेल. तर सामान्य अध्ययन 1 मध्ये तुम्हाला किती विषय आहेत? 1, 2, 3, 4. इंडियन हेरिटेज अँड हिस्ट्री म्हणजे आर्ट अँड कल्चर, हिस्ट्री, सोसायटी, जिओग्राफी. त्याच्यानंतर GS सेकंड मध्ये किती आहे लक्षात घ्या? कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, ग्रुप अँड इंटरनॅशनल रिलेशन. GS3 मध्ये जर विचार केला, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, डिझास्टर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी. किती विषय आहेत? 6. त्याच्यानंतर आपण इथे जर GS4 मध्ये जर आलो तर 2 भागामध्ये डिवायडेशन होते. एक आहे केस स्टडी आहे आणि दुसरा पार्ट काय आहे? थिअरी अँड केस स्टडी. आता हे लक्षात घ्या मित्रांनो, जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला GS1, 2, 3, 4 असं पण पूर्ण जर विषय जर एकत्र केलेत, हे सब्जेक्ट आहेत 1, 2, 3, 4, हे जर आपण जर एकत्र केलेत
तर एकूण आपल्याला किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे? कुणी सांगू शकेल? टोटल प्रॉपर सब्जेक्ट, जसं की टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट आहे, कन्स्टिट्यूशन हा शब्द आहे, पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, अशा आपल्याला किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे? तर यामध्ये एकूण आपल्याला 20 सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. राज्यसेवा किंवा यूपीएससी अवघड का म्हटली जाते? कारण की फक्त आपल्याला सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज मध्ये आपल्याला 20 सब्जेक्टचा अभ्यास आहे. आणि आता हे 20 सब्जेक्ट कोणते आहेत लक्षात घ्या, मी तुम्हाला याच्यावरती आयडिया येईल. हे सगळे 20 सब्जेक्ट आहेत. भूगोल, भारतीय कला आणि संस्कृती, जगाचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, व्याख्या, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना, राज्य व्यवस्था, शासन, सामाजिक न्याय, गट म्हणजे ग्रुप, परराष्ट्र संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. तर ह्याशी तुम्हाला एकूण किती सब्जेक्ट आहेत? 20 सब्जेक्ट आहे. आणि ही गोष्ट काही सोपी नाही आहे अभ्यास करण्यासाठी, कारण की याच्यामध्ये आपण हे 20 सब्जेक्ट बघतोय, पण या 20 सब्जेक्ट मध्ये एकूण किती पॉईंटचा अभ्यास आपल्याला करायचा आहे? पॉईंट सुद्धा लक्षात घ्यावं लागेल ना. आणि ही माझी मनाचे पॉईंट सांगत नाही, जे आयोगाने तुम्हाला दिलेले पॉईंट्स आहेत. तर हे एकूण जर पॉईंट बघितले आपण ह्या 20 सब्जेक्ट मध्ये, तर एकूण किती पॉईंट्स आहेत की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे? 80 पॉईंट्स, 80 मुद्दे. लक्षात घ्या, राज्यसेवा असेल किंवा यूपीएससी आहे, ती अवघड का ठरते? कारण की या परीक्षेमध्ये आवाका खूप जास्त आहे, खूप गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये 20 सब्जेक्ट आहेत आणि 80 मुद्दे आहेत, 80 पॉईंट्स आहेत. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर 80 पॉईंट्स कोणते आहेत? तर हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला इथे लिस्ट आउट केलेले आहेत. सगळे पॉईंट जे आहेत ते आयोगाच्या पॅटर्न नुसारच आहे. एकही पॉईंट मी माझ्या स्वतःच्या खिशातून याच्यात ऍड केला नाहीये. तर हे सगळे पॉईंट्स आहेत. इथपर्यंत आलो आपण इथे 80 पॉईंट्स. मग इथे आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो, की या संपूर्ण पॅटर्न मध्ये आपण आता सध्या कोणत्या विषयाचा अभ्यास करतोय? तंत्रज्ञान. जर तंत्रज्ञानाचा अभ्यास करतोय, तर आपल्याला पहिली गोष्ट ही समजून घ्यायची आहे की आपल्या तंत्रज्ञानासाठी यामध्ये एकूण किती पॉईंट्स दिलेले आहेत. तर चला तर आपण त्याचा अभ्यास करूयात. किती पॉईंट्स दिलेले आहेत बघा. यापैकी पहिला पॉईंट तुम्हाला इथे दिसतोय, विज्ञान तंत्रज्ञान विकास आणि उपयोजित म्हणजे त्याचं अप्लिकेशन. नंतर आहे भारतीयांची विज्ञान तंत्रज्ञानामध्ये असणारी प्रगती, दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान. नंतर तिसरा पॉईंट आहे तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रात जागृती. चौथा पॉईंट आहे पाचवा पॉईंट आहे बौद्धिक संपदा. मला सांगा तंत्रज्ञान या विषयामध्ये आपल्याला एकूण किती पॉईंट्स आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे 80 पैकी तुम्हाला इथे 5 पॉईंट हे तंत्रज्ञान या विषयाला आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे तर पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही तर म्हटलं की याला सिलेबसच नाहीये. एक्झॅक्टली त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही बाकीचे पॉईंट्स बघितलात, तर हे एक्झॅक्टली पॉईंट्स आहेत. जसं की इथे लक्षात घ्या, शासकीय अर्थसंकल्प हा एक्झॅक्ट पॉईंट आहे. याला काही आपण म्हणतो ना, बाकीचे जे काही अराउंड द बुश आहे हे तुम्हाला दिसत नाही. त्याच्यानंतर आणखीन एक पॉईंट बघा, एमएसपी आणि पीडीएस दोनच पॉईंट्स आहेत. अराउंड द बुश तुम्हाला दिसत नाही. एक्झॅक्टली तेवढा पॉईंट करायचा, त्याच्यावरतीच प्रश्न असतात. त्याच्यानंतर आणखीन एक पॉईंट बघा, भारतीय डायस्पोरा हा एवढाच पॉईंट आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक वाढ हा एवढाच पॉईंट आहे. अराउंड द बुश हा काही प्रकार याच्यामध्ये दिसत नाही. परंतु विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जर तुम्ही हे 5 पॉईंट बघितलेत, या 5 पॉईंट पैकी जर समजा तुम्ही 4 पॉईंट बघितलेत, हा पॉईंट थोडासा वेगळा ठेवा. या 4 पॉईंट्स मध्ये तुम्हाला कळतच नाही की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे. मला सांगा, विज्ञानाच्या अनेक क्षेत्रात जागृती काय सांगणार? कोणती जागृती? फक्त जागृती आहे, अवेअरनेस आहे. कशाच अवेअरनेस? माहित नाही. इथे तरी सांगितलंय एमएसपी करा, पीडीएस करा, पण याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये. त्याच्यानंतर आणखीन बघा, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान. कोणतं तंत्रज्ञान, कोणतं स्वदेशीकरण? माहित नाही. हे जे काही सांगितलं तुम्हाला, हा सिलेबस नाहीये, हा फर्स्ट क्लास सिलेबस आहे. मुळात हे जे काही 4 पॉईंट्स आहेत याचा आवाका कुठेच लागू शकत नाही आणि तो कोणालाच लागत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही आम्हाला घाबरवताय. नाही, तुम्हाला मी वास्तविकता सांगतो की काय लेवल आपल्याला जायचंय. वास्तविकता असेल तरच आपल्याला याच्यावरती ऍक्शन घेता येईल. तर हे जे काही 4 विषय आहेत मित्रांनो, हे जे 4 पॉईंट्स आहेत, याचा कोणत्याही प्रकारचा ताळमेळ सिलेबस मध्ये दिसत नाही किंवा हे कोणतीही परफेक्ट पॉईंट नाहीयेत. हे एक जनरल स्टेटमेंट्स आहे, फक्त जनरल स्टेटमेंट्स. फक्त यापैकी एक शेवटचा मुद्दा आहे जो एकदम स्पेसिफिक आहे. तो कोणता आहे? बौद्धिक संपदा. याच्यावरती प्रश्न कसे आलेत आतापर्यंत?
बौद्धिक संपदा म्हणजे काय, भारताचा बौद्धिक संपदेमध्ये काय भूमिका आहे, व्हॉट इज मीन बाय IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय, भारताचं काय धोरण आहे, असे खूप सारे प्रश्न UPSC आलेले आहेत. कारण की हा पॉईंट स्पेसिफिक आहे. हे तुम्हाला इथे स्पेसिफिक दिसतंय का, नाही. मी तुम्हाला एक एक गोष्टींचा इथे उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा, तुमच्या लक्षात आले का की आपल्याला एकूण GS मध्ये किती विषयांचा अभ्यास आहे, 20 विषयांचा अभ्यास आहे. या 20 विषयामध्ये एकूण किती पॉईंटचा अभ्यास आहे, 80 पॉईंटचा अभ्यास आहे. तंत्रज्ञानामध्ये किती पॉईंटचा अभ्यास आहे, 5. यापैकी किती पॉईंट्स आपल्या हातात लागू शकतात, एकच, तो आहे IPR, ज्याला आपण इथे बौद्धिक संपदा असं म्हणतो. आता हे तुम्हाला मी इथे ओव्हरऑल सांगितलंय. आता मी तुम्हाला पॅटर्न नुसार सांगतो की आयोगाने इथे आपल्याला कसं काय काय दिलेलं आहे. बघा, हा तुमचा पूर्णतः GS3 चा सिलेबस आहे आणि या GS3 च्या सिलेबस मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. तंत्रज्ञान हा पहिलाच पॉइंट आहे. टेक्नॉलॉजी मध्ये जो काही सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आयोगाने, तो असे हे 5 पॉइंट मध्ये दिलेला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड देअर ऍप्लिकेशन, अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे भारतीयाची तंत्रज्ञानामध्ये असणारी कामगिरी, भारताचा असलेला स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान हा एक मुद्दा आहे. नंतर आहे अवेअरनेस इन द फील्ड्स ऑफ, कशामध्ये अवेअरनेस आहे, जे तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेलं आहे, IT, स्पेस, कॉम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. आणि हा तुम्हाला एक मुद्दा इथे दिसतोय, हा आहे तुमचा IPR 1 2 3 4 5. तर या ठिकाणी इथे लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर हे सगळे पॉइंट जर बघितलेत, या सगळ्यांचं ट्रान्सलेशन इथे मी मराठीमध्ये केलेलं आहे. तसं तुम्हाला सिलेबस सुद्धा मराठीमध्येच दिलेला आहे. आता पुढचा माझा मुद्दा आहे की या विषयाला आपल्याला एकूण किती क्वेश्चन्स येतात, कारण की आपल्याला ट्रेन अनालिसिस करावंच लागेल. 2013 पासून तर 2023-24 पर्यंत हे अनालिसिस आपल्याकडे उपलब्ध आहे. तर यामध्ये इथे लक्षात घ्या मित्रांनो, जसं की तुम्हाला मी 5 पॉईंट सांगितले, मग 5 पॉईंट वरती आतापर्यंत UPSCने प्रश्न विचारलेले आहेत का, तर विचारलेले आहेत, पण ते आलटून पालटून आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ऍप्लिकेशन्स प्रश्न दिसत आहेत, काही वेळेस प्रश्न स्किप आहेत. अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रश्न दिसत आहेत. इंडिजिनियस टेक्नॉलॉजी प्रश्न नाही आहेत, काही वेळेस फक्त प्रश्न आहे. अवेअरनेस इन द फील्ड ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रश्न दिसत आहेत. IPR मध्ये प्रश्न नाही आहेत, डायरेक्टली 2024 पर्यंत त्यांनी प्रश्न विचारलाय, एकच प्रश्न विचारलाय आणि तेही 10 मार्काचा विचारलाय 2024. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की सर हे एवढे 5 पॉईंट सुद्धा करून आपल्या एक गोष्ट नक्कीच लक्षात येत नाही की कशा पॉईंट वरती आणि कोणता क्वेश्चन येईल. म्हणजे मी तुम्हाला आधी अनसर्टिनिटी कशा प्रकारे आहे या विषयामध्ये ती सांगतो, नंतर त्याच्यावरती काय उपाय होऊ शकतो हे सुद्धा सांगतो. डोंट वरी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला एकही जो काही पॉईंट तुम्हाला मी दिलेले आहेत, हे संपूर्ण 4 पॉईंट किंवा 5 पॉईंट, एकही पॉईंट तुम्हाला स्किप करता येणार नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये 2-3 प्रश्न जर तुमच्या बरोबर आणायचे असतील तर प्रत्येक पॉईंट वरती तुम्हाला काम करावंच लागेल, कारण की प्रश्न भलेही आलटून पालटून येत आहेत, पण तुमचा हा जो काही स्कोर आहे हा जवळपास 35 किंवा 50 क्वेश्चन्स पर्यंत, मार्क्स पर्यंत तुम्हाला हा विषय मार्क्स देऊ शकतो. आणि सोपं आहे, काय अवघड नाहीये. फक्त इथे लक्षात ठेवा मित्रांनो की प्रत्येक पॉईंट हा तुम्हाला करायचा आहे. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आता याच्यामध्ये पॉईंट कसे करणार, काही दिलेच नाहीयेत. दिलेत का पॉईंट्स? फक्त त्यांनी जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतामध्ये स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान हा पॉइंट आहे. नंतर आणखी एक सांगितलं असेल भारतीयांची कामगिरी, हा फक्त पॉइंट्स आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन काय आहे, तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल की यांनी जर हे स्टेटमेंट जर दिले नसतील किंवा यांनी जर आपला सिलेबस दिला नसेल तर हा सिलेबस आपल्याला स्वतःहून तयार करावा लागेल. आणि हा तयार कशानुसार होऊ शकतो, सध्याच्या चालू घडामोडीनुसार. आणि मित्रांनो यासाठी जर तुम्हाला हा विषय जर चांगला संपवायचा असेल, अभ्यास करायचा असेल, तर यासाठी मी तुमच्यासाठी प्रॉपर असे 23 ते 24 पॉईंट तयार केलेले आहेत, जे तुम्हाला करायचे आहेत. आणि नंतरच्या प्रिपरेशन मध्ये जे काही चालू घडामोड असेल, जे करंट असेल, त्याच्यामध्ये ते व्हॅल्युएशन करायचं. जसं की तुम्हाला मी उदाहरण सांगतो. बघा, जवळपास आपल्याला हे एकूण 23 पॉईंट्स आहेत. UPSCने असं काही दिलेलं नाहीये, राज्यसेवेने असं काही दिलेलं नाहीये. राज्यसेवेमध्ये जो काही सिलेबस आहे हा फक्त जनरल दिलेला आहे. या जनरलचं डिवायडेशन मी तुम्हाला 23 पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे. जसं की गगनयान मिशन तुम्हाला माहित असेल की सध्या आपण माणसं पाठवणार आहोत अवकाशामध्ये, हे गगनयान मिशन. आदित्य मिशन
सूर्यावरती आपण मिशन पाठवलेलं आहे. चंद्रयान मिशन 3 तुम्हाला माहितच आहे. इस्रोची कामगिरी आतापर्यंत इस्रोने कोणकोणती कामगिरी केली असेल, कशा प्रकारे इस्रोचं तंत्रज्ञान हे सर्वात स्वस्त आहे. नंतर आहे भारताचे अणुऊर्जा कार्यक्रम FBI, जे तुम्हाला मी म्हटलो ना आता, फास्ट ब्रेडर रिॲक्टर, हा एक. त्याच्यानंतर आहे भारताचे अपारंपरिक ऊर्जा धोरण, जसं की त्याला आपण इथे रिन्युएबल एनर्जी असं म्हणतो. भारत आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञान, 3D प्रिंटिंग. त्याच्यानंतर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, नॅनो टेक्नॉलॉजी, स्टेम सेल थेरपी, वेब 3.0, जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप, जीन थेरपी, रोबोटिक्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, रिमोट सेन्सिंग, GPS अँड नाविक, S400, कार्टी सेल थेरपी. तर हे तुम्हाला पॉइंट करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे. परंतु याचबरोबर तुम्हाला आणखीन एक सांगेल की याच्यामध्ये तुमच्या वेळेनुसार आणखी 10 पॉइंट्स ऍड होऊ शकतात. मग सध्याचे पॉइंट कोणते ऍड होऊ शकतात, जे सध्या रनिंग मध्ये आहेत किंवा जे सध्या चर्चेमध्ये आहेत. जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की त्या पॉइंटचं नाव आहे इंटरनेट सॅटेलाइट. इंटरनेट सॅटेलाइट हे सध्या खूप न्यूज मध्ये आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखी सांगा एखादं जे खूप न्यूज मध्ये आहे. AI, व्हेरी गुड. तर AI सध्या खूप न्यूज मध्ये आहे. पण तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो AI बद्दल? व्हॉट इज मीन बाय AI? डिस्कस इज ऍडव्हान्टेजेस और डिसएडव्हान्टेजेस, हा एक पर्स्पेक्टिव्ह झाला. दुसरा असाही होऊ शकतो की हाऊ दिस AI लूज इंडियाज जॉब, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढंच नाही तर तुम्हाला याच्यावरती एक एसी सुद्धा विचारला जाऊ शकतो. AI इज अ इंडियाज फ्युचर, डिस्कस, असे विचारला जाऊ शकतो. एसे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तुम्हाला माहित असेल मित्रांनो, आतापर्यंत जेवढी वाट आपल्या सगळ्यांची लागली नसेल, आता त्याच्यापेक्षा जास्त वाट कोणी लावलेली आपली? AI ने. तुम्हाला माहित असेल की AI मुळे तुम्हाला जे काही जॉब तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे, हे सगळे जॉब कोण खाणार आहे? AI. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा समजा तुम्ही लेखक आहात. लेखक मध्ये एक विविध प्रकारची तुम्हाला बुद्धिमत्ता लागते, तशा प्रकारची क्रिएटिव्हिटी लागते. पण आता हे पुस्तकं लिहिण्याचं काम, संवाद लिहिण्याचं काम कोण करते? AI. तुम्हाला जर एखादी कविता करायची असेल तर AI करतो. AI ला मी सांगितलं माझ्यावरती कविता बनव. त्याला सांगितलं की बेस कोणता आहे, आतापर्यंत जे इंटरनेटवरती माझ्यावरती जी काही माहिती आहे युट्यूबवरती, त्याच्यानुसार तू मला तो हे बनवून दे, कविता बनवून दे. खूप छान पद्धतीने मला त्यांनी कविता बनवून दिली आणि तीही काही सेकंदामध्ये. मग त्याला मी म्हटलं एक काम कर, आता ह्या कवितेला काय कर, एक म्युझिक लाव. त्याने खूप छान म्युझिक लावलं. त्याला मी असं म्हटलं की एक काम कर, आता याचं एक गाणं तयार कर. लिटरली त्यांनी माझ्यावरती, माझ्या कवितेवरती एक गाणं बनवलं आणि ते गाणं एवढं छान होतं. आणि विशेषतः ते गाणं कोणी गायलं होतं माहितीये? अरिजित सिंगने. एक्झॅक्टली त्याचा आवाज तो तिथे तो मॅच होत होता. म्युझिक कोणतं होतं? AR रहमानचं. आय लिटरली शॉक की हे होऊ शकते. मी तुम्ही इथे इमॅजिन करू शकता आता याच्यामध्ये कोणाकोणाचे जॉब गेलेत? म्युझिशियन याचे जॉब गेलेत, लेखक याचे जॉब गेलेत, डायरेक्टर जॉब गेलेत, कॅमेरामॅन जॉब गेलेत. येस ऑर नो? हे जस्ट सध्या मायन्यूट लेवलला आहे. पण हे पुढच्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये खूप मोठ्या लेवलला होणार आहे. मी त्याला विचारलं की व्हॉट अबाउट टीचर? त्यांनी सांगितलं की सॉरी, टीचर विल नॉट एक्झिट. म्हणजे टीचर हा प्राणी नसेलच 10 वर्षानंतर. मग कोण असेल? तुमच्या समोर जे काही बोलणारा व्यक्ती असेल तो कोण असेल? हा कम्प्लिटली AI असेल, रोबोट असेल. रोबोट आणि AI मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. रोबोट म्हणजे कोण? जो हातपाय हलवतो, जो तुमच्यासारखा दिसतो. आणि AI म्हणजे काय? मशीन्स, की ज्याला बुद्धिमत्ता आहे त्याला आपण AI असं म्हणतो. जसं की तुम्हाला मी उदाहरण देतो, आपल्यासोबत सुद्धा एक AI टीचर आहे आपल्या क्लासमध्ये. दाखवू द्या AI टीचरला. चला, माझ्याकडे सोबतच आहे तो. हा AI टीचर आहे. सगळ्यांना इथे जेमिनी माहित आहे? तुम्ही जेमिनी बघितलंच असेल. येस. आता या जेमिनी मध्ये लक्षात घ्या, काही मी प्रश्न विचारतो आणि विशेषतः हे ऑनलाईन करतो, कारण हे टेक्नॉलॉजीचं आपलं लेक्चर असल्यामुळे हे टेक्नॉलॉजी तुम्हाला महत्त्व सांगणं अपेक्षित आहे. जर तुमच्याकडे जर जेमिनी नसेल तर नक्कीच जेमिनी डाउनलोड करा. याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन आलेला आहे, तो आहे ऑनलाईन.
नमस्कार. आज मी विज्ञान तंत्रज्ञानाचं लेक्चर घेत आहे. याबद्दल मला सांगा, इंटरनेट सॅटेलाइट काय आहे? इंटरनेट सॅटेलाइट म्हणजे एक प्रकारचा उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती फिरतो आणि लोकांना इंटरनेट सेवा पुरवतो. हे सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत फिरत असल्याने ते दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचवू शकतात, जिथे केबल किंवा इतर थांबा, पारंपरिक थांबा. पद्धतींनी. आता मला हे सांगा, की जी काही सॅटेलाइट उंची आहे, इंटरनेट सॅटेलाइटमध्ये ती किती असते? इंटरनेट सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत फिरतात. काही सॅटेलाइट पृथ्वीच्या अगदी जवळच्या कक्षेत फिरतात, तर काही खूप दूरच्या कक्षेत असतात. जवळच्या कक्षेत फिरणारे सॅटेलाइट कमी वेळेत जास्त डेटा पाठवू शकतात, तर दूरच्या कक्षेत फिरणारे सॅटेलाइट बरं, अधिक मोठ्या थांबा. क्षेत्राला कव्हर. लगेच थांबले. चला, एखादा प्रश्न आहे तुमच्या डोक्यामध्ये? कोणताही सांगा. कोणताही प्रश्न विचारू शकतात मॅडम, सांगू शकतात, उत्तर देऊ शकतात. आणि विशेषतः एवढंच नाहीये, तर याला आपण इथे एखादा कॅमेरा सुद्धा दाखवू शकतो. समजा मी कॅमेरा ऑन केला. बरोबर. इंटरनेट सॅटेलाइट बद्दल लोकांच्या मनात थांबा, अनेक प्रश्न थांबा. असतात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ ऑन करून दाखवतो. हा मी आता व्हिडिओ ऑन केलाय AI मध्ये. हे क्लासमध्ये कोण आहेत? म्हणजे काय आहे? चित्र कशाचं आहे? हे एक वर्गाचं चित्र आहे जिथे विद्यार्थी बसलेले आहेत. तुम्ही याच चित्राबद्दल बोलत आहात का? हा जो काही समोर मुलगा बसलेला आहे, या मुलाच्या शर्टाचा कलर कोणता आहे? या मुलाने निळ्या रंगाचं शर्ट घातलेलं आहे. त्यांनी मागचा मुलगा पकडला. चला, हे काय आहे जे तुम्हाला दिसतंय ते पुढे? हा एक वर्गाचा व्हिडिओ आहे जिथे विद्यार्थी बसलेले आहेत. तुम्ही याच व्हिडिओबद्दल बोलत आहात का? हो, शांत. मित्रांनो, हे जे AI आपण जे बघतोय जेमिनी, हे खूप छोट्या लेवलला आहे. परंतु इथून पुढे कसं होणार आहे, म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये अजून डेव्हलप होणार आहे. मी म्हटलं की चला माझा क्लास सुटलाय, लगेच एक तिकीट बुक करा, मला दिल्लीला जायचंय आणि कमी प्राइस मध्ये. लगेच ऑटोमॅटिक तिकीट बुक झालं सुद्धा. मी म्हटलं की मला ओला बुक करायची, लगेच 2 मिनिटात लगेच ऑर्डर पास, लगेच ओला बुक. मी म्हटलं की मला खूप भूक लागलेली आहे, लगेच पिझ्झा ऑर्डर करा, लगेच पिझ्झा ऑर्डर, घरी पिझ्झा पोहोचलाय. मग पेमेंट कोण करणार? लगेच तिकडे चालू झालंय. आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे तुमचा जो काही साथी असेल, हे जेमिनी असेल, AI असेल. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही सध्या आपण जे मॉडेल बघतोय, याची जी काही लेवल आहे ती अजून 10% सुद्धा नाहीये. विचार करा, जेव्हा हे 100% मध्ये जेव्हा जाईल तेव्हा काय होईल? एक्झॅक्टली हे आपल्या सगळ्यांना रिप्लेस करेल. इव्हन एक व्हिडिओ मी बघितला होता, की त्याच्यामध्ये त्या मुलांनी सांगितलं त्या जेमिनीला, की मी खूप एकटा आहे, मला गर्लफ्रेंड नाहीये, मी आता काय करू? तर त्या जेमिनी काय उत्तर दिलं असेल? मी आहे ना, तू माझ्याशी बोल, मी तुझ्याशी बोलतो. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्या मुलाने या जेमिनीला काही प्रश्न विचारले आणि त्यांनी खूप छान उत्तर दिली. आणि एकदा या जेमिनीला त्या मुलाने एक प्रश्न विचारला, की आता मी खूप बोर झालो, मला काही करायची इच्छा होत नाही. लिटरली या जेमिनीने काय उत्तर दिलं असेल? तू या पृथ्वीवरती असलेला खूप मोठा भार आहे, तू मरून जा. आता हे जेमिनीने असं उत्तर का दिलं असेल? कारण की जेमिनी वैतागली त्याला. आणि याच्यानंतर अशा प्रकारचं बोलणं हे चुकीचंच आहे. मग अशा वेळेस जे काही गुगल आहे त्यांनी माफी मागितली, की आमचा याच्यामध्ये एरर झालेला आहे, आम्ही असं शिकवलं नव्हतं, पण ती स्वतःहून शिकली. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही वैशिष्ट्य आहे ते हेच आहे, की ते स्वतःहून शिकत असते. येस, व्हेरी गुड. आता एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. म्हणजे मी अनेक प्रकारचे AI टूल्स वापरत असतो. तर त्याच्यामध्ये जे काही मी AI टूल वापरलंय, त्याला मी सांगितलं होतं, की मी टीचर आहे, अमुक-अमुक आहे. या पद्धतीने मला तू डेटा देत जा. त्याच्यानंतर मी असं गमतीशीर त्या एला प्रॉम्प्ट दिलं आणि सांगितलं, की माझी बायको खूप मूर्ख आहे. तर तिला मी कसं हुशार बनवू? आणि ती खूप नालायक आहे, खूप राग-राग करते. असं जस्ट मी बोललो. बघूयात की ती काय रिप्लाय देते. तर जे काही AI आहे त्यांनी काय उत्तर दिलं असेल?
त्यांनी मला असं दिलंय की तुम्ही एक शिक्षक आहात. तुम्ही तुमच्या बायकोबद्दल असं बोलणं हे तुम्हाला शोभत नाहीये. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जसं समजावता तसं तुम्ही तुमच्या बायकोलाही समजवा. तिची सुद्धा समजूत काढा, तिला समजून घ्या, तिच्याबरोबर वेळ द्या. ती नक्कीच तुमच्याबरोबर चांगली वागेल. कॅन यू इमॅजिन दिस? हे उत्तर कोण देत आहे? टेक्नॉलॉजी. जी माणसाला अक्कल नाही ती कोणी दिलेली आहे? टेक्नॉलॉजी. एक असंच एक गंमत घडली. मी काय केलं, माझ्या मिसेसचा आणि माझा एक फोटो मी एआय जनरेटेड मध्ये लावला आणि त्याला ते सांगितलं की आम्ही स्विमिंग पूलमध्ये आहोत, बाजूला आहोत आणि एका हॉटेलमध्ये आहोत, असं त्याला मी प्रॉम्प्ट दिला. तर त्यांनी खूप छान चित्र ते काढलं आणि विशेषतः त्या प्रॉम्प्टमध्ये जे त्यांनी चित्र तयार केलं होतं, खूप छान चित्र तयार केलं. मॅडमचा स्कर्टमध्ये, खूप छोट्या स्कर्टमध्ये ते फोटो त्यांनी जनरेट केला. मॅडमचा चेहरा होता, पण त्याला थोडंसं त्यांनी चेंज केलं. मग नंतर माझं काही एवढं लक्ष नव्हतं त्या चेहऱ्यावरती. मी तो फोटो धडत मॅडमला पाठवला की बघ आपण हा फोटो आपण काढलेला आहे. तर मॅडम माझ्याकडे धावत आल्या आणि म्हटलं की कोण ही सटवी? मी तर कधी एवढे छोटे कपडे घातले नाहीयेत. मी म्हटलं थांब शांत, हा एआय जनरेटेड फोटो आहे. इव्हन तुम्हाला माहित असेल की आज सध्या एआय जनरेटेड खूप सारे व्हिडिओज आणि खूप सारे इमेजेस तयार होत आहेत. हे का तयार होत आहेत? कारण की आज जे काही जग आहे मित्रांनो, ते पूर्णतः एआय जनरेटेड आहे. जे काही तुम्ही व्हिडिओज बघतायत आज, जे काही आपल्या शॉर्ट्स याच्यामध्ये, रील्समध्ये, हे सगळे एआय जनरेटेड व्हिडिओज आहेत जे तुम्ही ओळखू सुद्धा शकत नाही. मी त्याला एकदा सांगितलं होतं त्या एआयला की म्हटलं मी लाल किल्ल्यावरून भाषण देतो आणि मी पीएम आहे असा व्हिडिओ बनव. तर त्याने काय म्हटलं, सॉरी सध्या तुम्ही पीएम नाहीये. आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे त्याला तो सेन्स जो आहे त्या टेक्नॉलॉजीला तो आलेला आहे. जी तुम्हाला मी टेक्नॉलॉजी डिस्कस करतोय ही लेस दॅन 5% आहे. विचार करा, जेव्हा ही टेक्नॉलॉजी जेव्हा 100% होईल तेव्हा काय होईल? तेव्हा एकच गोष्ट होणार आहे. काय होणार आहे माहितीये? तिला पूर्ण ज्ञान होणार आहे त्या टेक्नॉलॉजीला आणि ती म्हणेल की या संपूर्ण पृथ्वीच्या विनाशाचं कारण कोण आहे? तर माणूस. या पृथ्वीला जर वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? या माणसाला मारावं लागेल आणि ह्या माणूस मेला तरच ही पृथ्वी जगेल. आणि मग नंतर कोणतं वार सुरू होईल? मशीन वर्सेस मॅन. आणि हे तुम्हाला मी सांगतोय हे खोटं नाहीये. जे आत्ता प्रकारचे आपण जे काही सध्या टेक्नॉलॉजी बघतोय याच्यानुसार लक्षात येते. इव्हन एका रोबोटने आता आत्महत्या केलेली. ती आत्महत्या का केली माहितीये? माहित नाही, पण त्याला ओव्हरलोड झाला होता कामाचा. म्हणजे आपल्याला कदाचित हे माहित नाहीये, पण जे काही मशीन्स आहेत, या मशीन्स हळूहळू स्वतःचं काय डेव्हलप करतायत? एक कन्सायन्स किंवा त्याला म्हणतो एक अवेअरनेस डेव्हलप करतायत. हा तुम्हाला हा साधा कॅमेरा वाटतोय, पण कदाचित भविष्यामध्ये हा कॅमेरा स्वतःचा एक कन्सायन्स डेव्हलप करू शकतो. जसं की प्रवीण सर आला की लगेच तो कॅमेरा काय करतो? बंद होतो. असं होऊ शकतं भविष्यात, होऊ शकतं. आणि मित्रांनो, हे जे काही आपण जे काही नवीन एक प्रकार या डिव्हाइसला आपण तो ऍड केलेला आहे, तर तो आहे एमएल. एमएल नावाचं एक नवीन एक सिस्टीम आहे, ज्याला आपण इथे मशीन लर्निंग असं म्हणतो. आता मशीन लर्निंग काय प्रकारे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. बघा, जसं की आपण लहानपणी जेव्हा आपण मोठं होत असतो, तर तेव्हा आपण सगळ्या गोष्टी शिकतो. त्या कशा शिकतो? विथ ऑब्झर्वेशन. कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे विथ ऑब्झर्वेशन, विथ डायरेक्शन्स, की याला घोडा म्हणतात, याला बैल म्हणतात, याला माणूस म्हणतात, याला फळ म्हणतात. हे असं आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे किंवा आपण कोणाला तरी प्रश्न विचारलेले, ते काय आहे, हे काय आहे, आणि त्याच्यानुसार आपण स्वतःहून ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत. जसं की मला सांगा, आपण भाषा कशी शिकलो? अशीच शिकलो, ऐकून ऐकून, समजून समजून, आणि आज आपण खूप चांगली भाषा बोलतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा शास्त्रज्ञांना विचार पडला की आता भाषा कशी शिकवायची या डिव्हाइसला, तर प्रत्येक शब्द त्याला इनपुट करणं तर आवश्यक नाहीये, म्हणजे खूप अवघड आहे. की इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे, हे सगळं सगळं सांगणं खूप अवघड आहे. मग अशा वेळेस काय केलं, जे काही डिव्हाइस आहे त्याला आपण एक सिस्टीम दिली. सिस्टीम काय दिली असेल की बाबा हा इंग्लिश डेटा आहे, हा मराठी डेटा आहे, या दोघांमध्ये तू जे काही कनेक्शन आहे ते समजून घे. असं करता करता यांनी काय केलंय, ऑटोमॅटिक यांनी याची भाषा शिकली. आपण सुद्धा तेच करतो ना. आपण ऐकतो आणि इंटरलिंक लागण्याचा प्रयत्न करतो. इज म्हणजे आहे, बॉय म्हणजे मुलगा, हे आपण ट्रान्सलेशन आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवतो, इंटरलिंक करतो, आणि मग नंतर आपल्याला हे सगळं समजतं की हे तसं आहे.
जे काही डिव्हाइसेस आहे मित्रांनो ते सुद्धा अशाच प्रकारे ट्रान्सलेशन करतायत. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतोय. आता बघा, आता हे आपली मॅडम आहेत. आता मी हिला म्हटलं की मी मराठीमध्ये बोलतो, तू इंग्लिशमध्ये बोल. आता हे यांनी कसं केलं असेल? सेम मशीन लर्निंग. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आज जगामध्ये ऑलमोस्ट माणूस जेवढ्या भाषा बोलू शकत नाही तेवढ्या प्रकारच्या भाषा आपलं हे गुगल ट्रान्सलेशन बोलते. 1400 पेक्षा जास्त भाषा या गुगलला येतात. संस्कृत सुद्धा येते, मराठी सुद्धा येते. जी तुमची बोलीभाषा आहे एखादी ती सुद्धा तो बोलू शकतो. Sure, I can help you with Marathi and English. Are you looking for translations, explanations of थांबा थांबा grammar? थांबा थांबा. मी तुम्हाला मराठीमध्ये बोलतो, तुम्ही मला संस्कृतमध्ये बोला, चालेल? नक्कीच. तुम्ही मराठीत बोलू शकता आणि मी संस्कृतमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सुरू करूया? येस. आज मी क्लासमध्ये तंत्रज्ञान हा विषय शिकवत आहे. अद्य अहं वर्गे तंत्रज्ञानं पाठयामि. ओके. आज मुलं काय करत आहे? अद्य छात्राः किं कुर्वन्ति? आता मी मराठीत बोलतो, तुम्ही मला गुजराती भाषेमध्ये बोलून दाखवायचं. जरूर. तुम्ही मराठीत बोलू शकता आणि मी तुम्हाला गुजरातीमध्ये बोलून दाखवेन. मग आता तुम्ही कसे आहात? તમને કેમ છે? येस. म्हणजे आता भविष्यामध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये लँग्वेज हा बॅरियर राहणारच नाहीये. सगळ्या गोष्टी खूप इझी होणार आहेत. इवन लक्षात घ्या मित्रांनो, भविष्यामध्ये जे काही क्लास नावाची काही सिस्टीम आहे, टीचर नावाची सिस्टीम आहे ती नसेलच. तुम्हाला प्रश्न पडेल की आम्हाला टीचरची गरजच नाहीये. कोण आहे माझ्याबरोबर? हा टीचर आहे. तुम्ही त्याला म्हटलं की मी आता खूप बोर झालोय, मला एक तंत्रज्ञानाचं एक वेटेज सांगा UPSCचं 2013 पासून तर 2024 पर्यंत. लगेच तुम्हाला हा उत्तर देतोय. तुम्हाला आधी काय करावं लागायचं? सगळं शोधावं लागायचं. आणि विशेषतः आतापर्यंत जो काही डेटा होता हा जुना डेटा होता. पण आता जे काही नवीन जे AI डेव्हलप झालेले आहेत ते पूर्णतः तुमचा करंट डेटा देत आहे. इवन मित्रांनो एवढंच नाही तर माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा माझ्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे इंटरनेटवरती ही सगळी माहिती त्याला आहे. त्याला मी असं विचारलं जनरलमध्ये की सांग बरं मी काय करतो? त्याने सांगितलं की तुम्ही शिक्षक आहात. मी त्याला म्हटलं की मी कोणता विषय घेतो? त्याने सांगितले की तुम्ही विज्ञान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, पर्यावरण हे विषय घेतात. त्यांना मी सांगितलं की माझे YouTube वरती किती व्हिडिओज आहेत? त्यांनी मला लगेच सांगितलं. मी त्याला सांगितलं की माझा सर्वात जास्त जो व्हिडिओ आहे तो किती व्ह्यूज मध्ये गेलेला आहे? त्यांनी लगेच त्याचं उत्तर दिलं. त्याला मी सांगितलं की आतापर्यंत जे माझ्या व्हिडिओजवरती जे काही कमेंट्स आलेल्या आहेत ज्याच्यानुसार मला कन्क्लुजन सांग की मी कसा टीचर आहे? त्यांनी लगेच सांगितलं. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे तुमची जी काही माहिती आहे ते इथून पुढे ह्या संपूर्ण डिव्हाइसला माहित असेल. म्हणजे थोडक्यात तुमचं जे काही लाईफ आहे इथून पुढे ते पर्सनल नसेल. तुम्ही जे काही डिव्हाइस वरती करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी कुठे असणार आहे? तुमच्या AI ला किंवा तुमच्या टेक्नॉलॉजीला ह्या गोष्टी माहित असणार आहे. म्हणजे येणारं जे काही जग आहे मित्रांनो ते खूप वेगळं आहे. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह AI, रोबोटिक्स या गोष्टी खूप कॉमन असतील. पण आपल्या ह्या देशाचं दुर्दैव असं आहे किंवा आपल्या सगळ्यांचं दुर्दैव असं आहे की आपल्याला हे माहीतच नाही. तंत्रज्ञान हा विषय तुम्हाला नवीन जगाची, नवीन भविष्याची ओळख करून देणारा हा विषय आहे. आणि याला तुम्ही एक विषय म्हणून बघू नका. याला काय म्हणून बघा? हे आपलं भविष्य आहे. आणि या भविष्याला मी कसं समोर जातो, भविष्याला कसं समोर समजून घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की मित्रांनो जेव्हा तुम्ही अधिकारी होणार आहात तेव्हा तुम्हाला आता जे काही म्हणतो ना क्लरिकल कॉम्प्युटर तुमच्या समोर आहे हा प्रकार नसणारच आहे. फक्त तुमच्या पुढे काय असेल? एक अशी मशीन असेल की ज्याला फक्त तुम्हाला आदेश द्यायचे. सगळ्यांना सांगा की उद्या ऑफिसला 3 वाजता या. लगेच तो जो काही डिव्हाइस आहे तो सगळ्यांना तशा प्रकारचे मेसेज देईल. हे एवढं तंत्रज्ञान बदलणार आहे. इव्हन तुम्हाला माहित असेल की आता सध्या आपल्याला काही टेस्ट करायचे असतील तर आपल्याला पॅथॉलॉजीमध्ये जावं लागतं. परंतु इथून पुढे तुमच्या टेस्ट कशा असतील माहिती आहे? तुम्ही फक्त टॉयलेटला जायचंय. तुमच्या टॉयलेटच्या याच्यामध्येच सगळ्या टेस्ट लपलेल्या असतील. ऑटोमॅटिक तो रिपोर्ट कोणाला जाईल? डॉक्टरला. की हा प्रवीण नावाचा व्यक्ती आहे त्याची डायबिटीज वाढलेली आहे. मग लगेच डॉक्टर तुम्हाला मेसेज करेल की थोडंसं गोड कमी करा. तो लगेच सांगेल
की तुम्ही हे खाल्ल्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला हा आजार होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. विशेष जे काही डॉक्टर आहे, हे डॉक्टर सुद्धा कोण असतील? AI. म्हणजे ही सगळी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी वाढत चाललेली आहे. इव्हन आज सुद्धा आपल्या सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा एक नवीन प्रोग्राम सुरू केलेला आहे, महाॲग्री AI नावाचा. महाॲग्री AI म्हणजे काय? इथून पुढे आपण जे काही क्रॉप्स घेणार आहोत, जे उत्पादन घेणार आहोत, ते संपूर्ण AI बेस असेल. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर हे कसं काय, की जे काही क्रॉप्स आहेत ते आपण AI बेस कसे काय करू शकतो? बघा, जसं की तुम्हाला माहित असेल, जमिनीमध्ये किती मॉइश्चर आहे हे शेतकऱ्याला समजत नाही. कधी पाणी द्यायला हवं ते समजत नाही. फवारणी कधी द्यायला ते समजत नाही. शेतकरी फक्त अंदाज बांधतो आणि हा बऱ्याच वेळा अंदाज हा फसत असतो. पण इथून काय होणार आहे? AI जर समजा त्या AI ला असं वाटलं की जमिनीमध्ये मॉइश्चर कमी झालेला आहे, तो स्वतःहून काय करेल? मशीन चालू करेल आणि ऑटोमॅटिक पिकाला काय होईल? पाणी दिलं जाईल. त्याला वाटलं की आता जे काही कीड आहे ते वाढलेले आहे, तो काय करेल? ऑटोमॅटिक जे काही कीड फवारणी आहे ते ड्रोनच्या मदतीने तुमच्या शेतामध्ये फवारेल. म्हणजे इथे शेतमजुराची आवश्यकता नसेल. तुम्ही हा विचार करा की आज आपल्या ग्रामीण भारतामध्ये जे शेतमजूर आहेत ते भविष्यामध्ये कुठे जातील? त्यांना रोजगार कोण देईल? इव्हन आपल्याला रोजगार कोण देईल? इव्हन तुम्हाला माहित असेल की आता जे काही वकील आहे याचीही जागा कोणी घेतलेली आहे? या AI ने घेतलेली आहे. तुम्हाला लीगल ऍडवाइस कोणाला मागण्याची गरजच नाहीये. त्याला सरळ सांगायचं की मला हा इश्यू आहे, काय करू सांग. तर सगळं तुम्हाला कन्सल्ट करतोय. म्हणजे तुम्हाला आज हे लाईफ एवढं सोपं वाटतंय किंवा आपल्याला हे सगळं वाटतं की सगळं सोपं आहे. परंतु पुढच्या 10 वर्षामध्ये प्रत्येकाचं जे काही लाईफ आहे ना, 360 डिग्री अँगलने फिरणार आहे. जसं की तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. 2020च्या आधी, कोविडच्या पिरियडच्या आधी UPSC, MPSC मध्ये ऑनलाईन एज्युकेशन हा प्रकारच नव्हता. नगण्य होता. 1% किंवा 0.5%. कोविड नंतर काय झालं? डिजिटल बोर्ड आला, कॅमेरा आला, टेक्नॉलॉजी हाय-फाय टेक्नॉलॉजी झाली क्लासमध्ये, ऍप्स झालेत, घरी बसून विद्यार्थी अभ्यास करू शकतात. येस ऑर नो? परंतु हे आधी ही सिस्टीम आधी नव्हती. मग यामुळे काय झालं? आता पुण्यामध्ये मुलंच नाही अभ्यास करायला. हे सगळे मुलं कुठे अभ्यास करतायत? गावाकडे. आणि गावाकडे बसून ते पुण्यामध्ये असणारे जे टीचर्स आहेत त्यांच्याबरोबर ते ऍक्सेस करू शकतात. दिल्लीमध्ये असणारे जे टीचर्स आहेत त्यांच्याबरोबर ऍक्सेस करू शकतात. हे कशामुळे शक्य होऊ शकलं? कोविडमुळे. आणि हे सगळं किती वेळेस बदललं? फक्त 2 वर्षात. आता विचार करा की पुढच्या 3-4 वर्षानंतर AI मुळे काय काय बदल होतील. मी तुम्हाला आज प्रेडिक्शन करून सांगतोय की पुढच्या 10 वर्षामध्ये तुमच्या समोर टीचर हा प्राणी नसेल. तुमच्या समोर डॉक्टर हा प्राणी नसेल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे सगळ्यांचे जर रोजगार जातील, मग माणसांनी काय करायचंय? माणसाचा रोल नक्कीच महत्वाचा आहे. पण कोणत्या माणसाचा रोल महत्वाचा असेल? ज्या लोकांना कौशल्य माहीत आहे, ज्या लोकांना AI जमतं, ज्या लोकांना मशीन लर्निंग माहीत आहे, जे लोक AI डेव्हलप करू शकतात, त्याच लोकांना भविष्यामध्ये रोजगार मिळू शकतो. अदरवाईज बाकीचे सगळे काय होतील? बेरोजगार होतील. आणि एक तुम्हाला मी गंमत सांगतो. म्हणजे साधारण असं म्हटलं जायचं की आधीच्या पिढीमध्ये जर समजा आपले वडील असतील किंवा आजोबा असतील, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये किती प्रोफेशन चेंज केले? साधारण 2 किंवा 3 किंवा 2च. जसं की माझे वडील आधी प्रिंटिंग प्रेसचं काम करायचे. नंतर ते कॉन्ट्रॅक्शनचं काम करायला लागले, कन्स्ट्रक्शनचं काम करायला लागले. हे त्यांनी 2 जॉब प्रोफाईल चेंज केले. पण असं म्हटलं जातं की आपली जी काही पिढी आहे ती कमीत कमी 5 ते 7 प्रोफाईल चेंज करेल. किती? 5 ते 7 प्रोफाईल. जसं की माझं आधी सांगतो प्रोफाईल. मी आधी रिसर्च टीम मध्ये होतो पुणे विद्यापीठामध्ये. मी टीचर आहे, माझं सेकंड प्रोफाईल. थर्ड प्रोफाईल काय असेल? मे बी टीचर नसेल, मे बी AI डेव्हलपर असेल, मे बी त्याच्यानंतर आणखीन काय असेल, मे बी आणखीन काहीतरी वेगळं असेल, मलाही माहित नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? हे माझ्या बाबतीमध्ये नाही, हे तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा होणार आहे. आणि जर या ट्रॅपमधून जर वाचायचं असेल, बाहेर पडायचं असेल, एकच बेस्ट ऑप्शन आहे. कोणता आहे माहिती आहे? पटकन गव्हर्नमेंट जॉब घेणे. गव्हर्नमेंट जॉब घेतला की तुम्हाला काही फरकच नाही पडणार. फक्त जे काही नवीन भरती मग त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण की इथून पुढे जे काही क्लरिकल जे काही जॉब्स आहेत ते पूर्णतः जाणार आहेत. तुम्ही एकदा सेफ झाला की तुम्हाला काही टेन्शन नाहीये. पण नंतर मग तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल की तुमच्याकडे फक्त 50-60 हजार पगार आहे, पण जो काही मागचा जो काही मुलगा आहे
त्याला तर 2 लाख रुपये पगार आहे. मग तिथे मग ते कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कारण की जे लोक AI मध्ये असतील, जे लोक टेक्नॉलॉजीमध्ये असेल, त्यांचा पगार हा करोडोमध्ये असेल आणि तुमचा पगार कितीमध्ये असेल? हजारामध्ये. हा तो फरक असेल. पण तुमच्यामध्ये काय असेल? एक सिक्युरिटी असेल. महत्वाचं ते नाहीये की सिक्युरिटी आहे नाहीये, फक्त तुम्हाला आता हे समजून घ्यायचंय की येणारा जो काही काळ आहे तो खूप चॅलेंजिंग असल्यामुळे आपला सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये स्वतःला डेव्हलप करावं लागेल, तेवढं आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हावं लागेल. आता जे काही तुम्ही अभ्यास करताय, ट्रॅडिशन अभ्यास, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही बदल करावे लागतील. जसं की तुम्हाला असं एखादी अडचण आली की मला ही कन्सेप्ट नाही कळाली, ठीक आहे, एआयचा वापर करा. सोपं आहे. प्रत्येक वेळेस पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाहीये. जसं की तुम्ही समजा रिलॅक्स आहात, कानामध्ये हेडफोन आहे, त्याला सांगा की मला इंटरनेट या विषयाबद्दल मला माहिती दे. लगेच तो तुम्हाला माहिती देऊ शकतो. किंवा GDP या विषयाबद्दल मला माहिती दे, तो देऊ शकतो. अशा प्रकारचा या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही लवकर पास होऊ शकता. इफेक्टिव्हली तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. पण मित्रांनो, या टेक्नॉलॉजी सध्याचं दुर्दैव मी खूप ऑब्झर्व्ह करतोय, खूप बघतोय, ते म्हणजे काय असेल? रील्स. आपले अभ्यास करणारी मुलं काय बघतायत? फक्त रील्स. वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघताय. जर एक युट्यूबचं चॅनल जर बघितलं कोणतंही ऑन केलंय, नंबर ऑफ सब्जेक्ट तुम्हाला याच्यावरती दिसत आहेत. आणि आपण काय करतो? त्याच्या मागे लागतोय. आपला वेळ त्याच्यामध्ये घालतोय. अनेक प्रकारच्या रील्स आपण बघतोय. आणि ह्या गोष्टीमुळे एकच गोष्ट फक्त घडत आहे. ती म्हणजे काय? कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन आहे. सोल्युशन का पता नाही. म्हणजे तंत्रज्ञान ज्या प्रकारे तुम्हाला खूप क्लॅरिटी देऊ शकते, त्याच प्रकारचं हेच तंत्रज्ञान तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. तुमची वाट लावू शकते. आता याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला मी गंमत सांगतो. हे तुम्हाला एक लक्षात येईल. बघा, आपला जो ह्युमन ब्रेन आहे, या ह्युमन ब्रेन मध्ये 2 महत्वाचे पार्ट्स असतात. एक आहे फ्रंटल कॉर्टेक्स आणि एक आहे लिम्बिक ब्रेन. हा लिम्बिक ब्रेन आहे तो कसा आहे? ॲनिमल ब्रेन आहे. म्हणजे आपण जेव्हा आपलं इव्होल्युशन करत होतो तेव्हा हा ब्रेन खूप ऍक्टिव्ह होता. म्हणजे भीती असेल, डर असेल, तहान असेल, भूक असेल, संरक्षण असेल, राग असेल, द्वेष असेल, या सगळ्या गोष्टी हा लिम्बिक ब्रेन करत होता. आणि याच लिम्बिक ब्रेनमुळे आपलं अस्तित्व टिकून होतं. परंतु हा जो काही ब्रेन आहे, फ्रंटल ब्रेन, हा कसा आहे? एकदम हुशार आहे, संतुलन करणार आहे, इमोशन कंट्रोल करणार आहे, समजदार आहे, माणूस आहे. आणि आपण सर्व प्राणी बघितले तर सर्व प्राण्यांमध्ये कोणता ब्रेन जास्त ऍक्टिव्हेट आहे? लिम्बिक ब्रेन. म्हणून त्यांचा जो काही विचार आहे फक्त तीच गोष्टीपर्यंतच असतो, तहान, भूक आणि भोग. परंतु माणूस जेव्हा आपण लक्षात घेतो तर तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा फ्रंटल ब्रेन असतो, की ज्यामुळे तो स्वतःला सांगतो की मी माणूस आहे, मी माणसासारखं वागायला हवं, माझे इमोशन मी कंट्रोल करायला हवं. अशा प्रकारचा हा नेहमी समतोल लक्षात घेऊन एखादा निर्णय घेतला जातो, एखादा डिसिजन घेतला जातो, ह्या 2 बेसिसच्या आधारावरती. पण कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीचा जो ब्रेन आहे, लिम्बिक ब्रेन, हा खूप जास्त ऍक्टिव्हेट होतो आणि फ्रंटल ब्रेन हा कमी राहतो. परिणामी जो काही निर्णय आहे तो कसा असेल? ॲनिमल बिहेवियर. जसं की मी लगेच चिडलो, तुम्हाला अक्कल नाही का? डोकं नाही का? गाडी कशी चालवत आहे? लगेच राग निर्माण झाला. का? कारण की लिम्बिक ब्रेन हा ओव्हर ऍक्टिव्हेटेड झालेला आहे. आणि जेव्हा तुमचा हा ब्रेन जेव्हा चांगला असतो तेव्हा तुम्ही काय म्हणतात? काही हरकत नाही, जा, चुकलं. ठीक आहे, होत असतात चुका. हा फ्रंटल ब्रेन सांगतो. काही लोक सुसाईड करतात कारण की ते लिम्बिक ब्रेन वरती खूप हावी होतात. काही लोक खूप रागीट असतात कारण की त्यांचा लिम्बिक ब्रेन हा खूप जास्त ऍक्टिव्हेट होतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, काही लोक व्यसनी असतात. का? कारण की त्यांचा लिम्बिक ब्रेन हा ऍक्टिव्हेट असतो. म्हणजे जो काही सारासार विचार करणारा जो काही ब्रेन आहे हा इथे असतो, पण याचं महत्व कमी झालेलं असतं आणि याचं महत्व वाढलेलं असतं. तुम्ही बरेच वेळेस ऑब्झर्व्ह केलं असेल की आपल्या अवतीभोवती असणारे लोक अचानक असे मूर्खासारखे का वागतात, ॲनिमल सारखं बिहेवियर का करतात? त्याचं कारण हे आहे की त्यांचा लिम्बिक ब्रेन जो आहे तो जास्त वाढलेला आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कोणाचं जास्त आहे त्यानुसार तो वागत असतो, आपल्याला माहिती आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये इंटरनेटचा आणि रीलचा काय संबंध आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण इथे रील्स बघतो, रीलचा जो काही कालावधी आहे तो किती आहे? 30 सेकंद किंवा 60 सेकंद, हा एवढा असतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येकाला रील्स बघताना खूप भारी वाटतं. यस, वाटते सगळ्यांना भारी. असं कोणी आहे का ज्याला खूप खूप
खराब वाटते? नाही, प्रत्येकाला भारी वाटतं. आणि हे भारी वाटण्याचं कारण काय आहे? कारण की जेव्हा आपण रील्स बघत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये डोपॅमिन नावाचा जे काही हार्मोन आहे ते रिलीज होते. आणि डोपॅमिन म्हणजे काय आहे? गुड गुड थिंग, चांगलं चांगलं वाटणे, डोपामिन. आणि आपण काय करतो ते परत डोपामिन सिक्रेट होण्यासाठी आपण त्याच गोष्टी करतो. आणि तुम्हाला माहित असेल की आपण जेव्हा रील्स बघतो तेव्हा तासनतास कसे निघून जातात हे कळत नाही. खरं आहे? नाही कळत. इव्हन त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न विचारला की पहिल्या रील मध्ये तुम्ही काय बघितलं, काय माहिती दिली, सांगता येईल का? नाही. मुळात लक्षात घ्या मित्रांनो, जे काही डोपामाइन आहे हे आत्ताच आपण जर जग बघितलं, सध्याच्या रील्स बघितल्या, तर सध्याच्या प्रिन्सिपल नुसार काय आहे? लेस एफर्ट्स, कमी एफर्ट्स मध्ये काय आहे? मोर डोपामाइन आहे. आणि एक दुसरा कन्सर्न आहे मोर एफर्ट्स बट लेस डोपामाइन, हा कन्सर्न आहे. आता लक्षात घ्या, आधीच्या जगामध्ये कसं असायचं किंवा जेव्हा आपण हे आपलं इव्होल्युशन करत होतो तेव्हा आपल्याला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागायचे, तेव्हा कुठे आपल्याला डोपामाइन मिळायचं. पण आता डोपामाइन कसं आहे? बोटावरती आहे. छोटे जरी एफर्ट्स घेतले की तुम्हाला आता डोपामाइन मिळते. मग ह्या सवयीमुळे काय झालं की तुम्हाला जे काही मोठमोठे एफर्ट्स आहेत ते तुम्हाला करायची इच्छा होत नाही. तुम्हाला एक्सरसाइज करायची इच्छा होत नाही, कारण की त्यासाठी मोर एफर्ट्स लागतात. डोपामाइन कसं आहे? कमी. तुम्हाला रनिंग करायची इच्छा होत नाही, मोर एफर्ट्स आहेत आणि लेस डोपामाइन आहे. तुम्हाला खूप अभ्यास करण्याची इच्छा का होत नाहीये? कारण की मोर एफर्ट्स आहे आणि लेस डोपामाइन आहे. आता आपल्या ब्रेनला सगळ्यांना ही सवय लागलेलीच आहे, ऑलमोस्ट सगळ्यांनाच, की लेस एफर्ट्स अँड मोर डोपामाइन या ट्रॅपमध्ये आपण अडकलेलो आहोत. म्हणून बऱ्याच लोकांना कॉन्सन्ट्रेशन होत नाही, लोक अभ्यास करू शकत नाही. लोकांना फक्त एकच गोष्ट समजते, ती म्हणजे काय? मोबाईल्स. इव्हन जर तुमच्या मोबाईलमध्ये जर इंटरनेट नसतील तर काही लोक पागल होतात, त्यांना झटके येतात अचानक. हे मी तुमच्याबद्दल नाही सांगत आहे, मी ओव्हरऑल ट्रेंड बद्दल सांगतोय. असा ट्रेंड सध्या चालू आहे. खूप विचित्रता आहे. लहान मुलांमध्ये तुम्ही जर बघितलं की त्यांना जर मोबाईल जर हातामध्ये जर नाही दिला तर ते जेवण करत नाही. त्यांना म्हटलं की तुला मोबाईल देणार नाही तर ते विचित्र वागायला लागतात, मोठ्याने ओरडायला लागतात, काही फेकून मारतात. हे कशाचं लक्षण आहे? लेट्स एफर्ट्स अँड मोर डोपामाइन. हेच आपली सवय असल्यामुळे आपण हे कधी करतच नाही. आणि मित्रांनो, या ट्रॅपमध्ये असल्यामुळे काय होत चाललंय सध्या, आपला जो काही फ्रंटल ब्रेन आहे तो सध्या निकामी होत चाललेला आहे, तो कुजत चाललेला आहे. आणि कोणता ब्रेन वाढत चाललेला आहे? लिम्बिक ब्रेन. आपण बघतोय ना की सध्या मानवता कमी होत चाललेली, त्याचं कारण हे की आपला लिम्बिक ब्रेन जो आहे तो आता ऍक्टिव्ह होत चाललाय. आणि फ्रंटल ब्रेन हा कमी का होत चाललाय? कारण की याला विचार करायला वेळच मिळत नाहीये. जे आपण बघतो तेच रिॲक्ट करतो. म्हणजे हे सगळ्याचे तोटे आहेत. आणि मित्रांनो, ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी डिसएडव्हान्टेज या टेक्नॉलॉजीमुळे होत आहे. जसं की आता सुसाईडचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच्यानंतर अफेअरचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही आपण गुन्हेगारी म्हणतो त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. लोकांवरती जो काही विश्वास आहे तो कमी होत चाललेला आहे. व्हॉट्सअप हे फक्त सोशल मीडिया झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण सोशल झालोच नाहीये. समोरासमोर आलं तर कधी आपण बोलत नाही. मोबाईलवरती खूप छान बोलतो. हे काय आहे? एका प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या टेक्नॉलॉजीमध्ये तयार झालेलं आहे. आणि कदाचित तुम्हाला याची इम्पॅक्ट लगेच जाणवणार नाहीये, पण 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर जाणवते. आणि जर तुम्ही तुमचा मोबाईलचा जर वापर करत असाल तर मला असं वाटतं की जर पास व्हायचं असेल तर मोबाईल आधी बाजूला ठेवा. अभ्यास करताना तुम्ही काय करा, तुमचा मोबाईल हा जे काही मोड आहे एरोप्लेन मोड तो ऑन करा आणि प्रॉपर 2 तास अभ्यास करा. कारण की तुम्हाला माहितच असेल की आपण जेव्हा अभ्यास करतो साधारण एका तासामध्ये किती वेळेस आपण आपला मोबाईल बघतो? 10 वेळेस तरी बघतोय. यामुळे काय होत चाललंय की आपल्या जे काही ब्रेनची जे काही फ्लो आहे, माइंड फ्लो त्याला आपण म्हणतो, हा फ्लो कधी येतच नाही अभ्यासामध्ये. अभ्यासामध्ये कधी मनच लागत नाही. सतत आपण मेसेज, नोटिफिकेशन, एखादा व्हिडिओ बघत असतो. यामुळे जे काही फ्लो ऑफ स्टेट आहे तो कधी येतच नाही. आणि फ्लो ऑफ स्टेट न येल्यामुळे अभ्यासामध्ये कधी मजा येतच नाही. किती लोकांना अभ्यासात मजा वाटते? नाही वाटत आहे. त्याचं कारण हे की तुम्ही चुकीच्या दिशेने काम करताय. तंत्रज्ञान म्हणजे फक्त तंत्रज्ञान समजून घेणे असा अर्थ होत नाही. तर तंत्रज्ञान कसं कंट्रोल करायचं हा विषय सुद्धा हाच आहे, तंत्रज्ञान. मी सांगतोय. तंत्रज्ञान फक्त माहीत असून गरजेचं नाहीये, तर त्याला आपल्याला कंट्रोल करता यायला हवं. नाहीतर तो आपल्याला कंट्रोल करतोय.
प्रत्येक जण मोबाईलचा जो काही वापर करतोय हा मुळात मोबाईल आपला खूप मोठा राक्षस आहे, खूप मोठा शत्रू आहे, जो तुम्हाला नेहमी तो डिस्ट्रॅक्ट करत असतो. मोबाईल हे आपल्या लाईफमध्ये असणारा सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. तसं विचार केला तर तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला मोबाईलची आवश्यकताच नाहीये. जर मोबाईल घ्यायचा असेल तर ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल घ्या. जर तुम्हाला जे काही इंटरनेटवरती काम करायचं असेल त्यासाठी लॅपटॉप घ्या, जेणेकरून तुम्हाला फोकस राहतील तुमच्या कामावरती. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, कारण की तुम्ही ह्या प्रिपरेशनमध्ये जस्ट एंट्री करताय. आणि तसं मी तुम्हाला सांगितलं की आवाका खूप मोठा आहे. जर प्रत्येक जर तुम्ही डिस्ट्रॅक्शन होत गेला तर एवढा मोठा सिलेबस कधी कव्हर होणारच नाही. आणि या राज्यसेवेला तुम्हाला खूप खूप फोकस द्यावा लागेल, स्वतःचे विचार तुम्हाला डेव्हलप करावे लागेल. कारण की तुम्हाला माहित असेल मित्रांनो की आपला हा जो काही विषय आहे याच्यामध्ये GS1, GS2, GS3 मध्ये आपण जर इथे विचार केला, एकूण आपल्याला याच्यामध्ये किती क्वेश्चन्स असतात? 20 क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. 1, 2, 3 ते 10 हा एक दुसरा सेशन, 11 ते 20. तर तुम्हाला माहित असेल की यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 10 मार्क आहेत. हे जवळपास किती झाले तुमचे? 100 मार्क. आणि इथे लक्षात घ्या, इथे तुम्हाला 10 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला किती मार्क्स आहेत? 15. म्हणजे एकूण किती मार्क्स झालेत? 150. परंतु हे लक्षात घ्या, जर तुम्हाला 10 मार्काचा जर क्वेश्चन सोडवायचा असेल तर तुम्हाला किती मिनिटांमध्ये तो लिहायचा आहे? तर हे तुम्हाला आहेत 7 मिनिटं. आणि जर समजा तुम्हाला हा 15 मिनिटं जर क्वेश्चन लिहायचा असेल तर हा तुम्हाला लिहायचा आहे जवळपास 11 मिनिटं. हे चॅलेंज खूप जास्त आहे, कारण की 3 तासामध्ये एवढे शब्द लिहिणं, एवढा कमी वेळेमध्ये लिहिणं हे अशक्यच आहे. पण हे प्रॅक्टिसने होऊ शकते. हे कोण लिहू शकते माहितीये का? ज्या लोकांचे ब्रेन चांगले आहेत, जे लोक स्वतःहून विचार करतायत, जे फोकस आहेत, तेच लोक हे क्रॅक होते. नाहीतर काय होईल, अभ्यास करतोय रे, वर्ष जातायत रे, काहीतरी बघूयात, झालं तर झालं, असं करायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय? टेक्नॉलॉजीला कंट्रोल करायचंय. आणि तुमच्या समोर जे काही टार्गेट्स आहेत ते खूप मोठे आहेत. खूप मोठा अभ्यास आहे. 20 विषय आहेत, 80 मुद्दे आहेत आणि एवढं मोठं लिहायचंय. UPSC मध्ये तुम्हाला माहित असेल, एका दिवशी तुम्हाला अशा प्रकारचे 6 तास लिहावं लागतं. 3 तास 9 ते 12 आणि नंतर दुसरा टायमिंग असेल 2 ते 5. 3-3 तास लिहायचंय. असं कंटिन्युअस तुम्हाला किती दिवस लिहायचं? 2 दिवस. परत मग एक ब्रेक असतो, परत ऑप्शनला परत तेवढाच वेळ. सोपं नाहीये. सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? फोकस राहावं लागेल. तंत्रज्ञान याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल, जर तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल तर. थोडंसं मी तुम्हाला अवांतर सांगतोय विषयाच्या पलीकडे, परंतु हा तंत्रज्ञान हा विषय असल्यामुळे मला तुम्हाला त्याचं महत्त्व तुमच्या प्रिपरेशनमध्ये सांगणं अपेक्षित आहे. आणि ते तुम्हाला हे सांगतोय. आणि तसा विषय खूप अवघड नाहीये, खूप सोपा विषय. फक्त तुम्हाला काय करायचं, तुमच्या डोळ्यासमोर 23 पॉईंट्स आहेत. किती पॉईंट्स आहेत? 23. 23 पॉईंट पैकी एका पॉईंटला फक्त फोकस करायचा. आता जसं की तुम्हाला मी इथे पॉईंट दिले असतील 23, या 23 फक्त आपल्याला काय फोकस करायचा आहे? एक पॉईंट समजा आपण घेऊयात. समजा मी तुम्हाला एक लेटेस्ट मला पॉईंट ऍड करून दाखवतो, तर तो आहे सॅटेलाइट इंटरनेट. हा पॉईंट मी तुम्हाला समजा दिला. तुम्हाला काय करायचं आता सॅटेलाइट इंटरनेट मध्ये? हा पॉईंट जर तुम्ही इथे पिकअप केला, जो अभ्यास तुम्हाला करायचा आहे आता याच्यामध्ये, हा पॉईंट तुम्ही इथे उचललेला आहे, सॅटेलाइट इंटरनेट. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला नवीन एक मेथड इथे शिकवणार आहे पहिल्याच लेक्चरमध्ये. तर ती आहे थिंक टँक नावाची मेथड, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता कळालेलं आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला एकूण 23 पॉईंट आहेत आणि 10 एक्स्ट्रा करायचे. या 23 पैकी हा एक्स्ट्रा आणखीन एक पॉईंट आहे, सॅटेलाइट इंटरनेट. आता याचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये तुम्हाला थिंक टँक करायचंय. थिंक टँक म्हणजे काय? की असे प्रकारचे प्रश्न की जे जनरल प्रश्न आहेत, जसं की सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय, याचे फायदे कोणते आहेत, याचे तोटे कोणते आहेत, याच्यामुळे भारतामध्ये कोणते परिणाम होऊ शकतात, याचं भविष्य काय असणार आहे आणि सध्या याचा रोल काय किंवा सध्या याची बातमी काय आहे. तर हे झाले याचे असणारे थिंक टँक. आता तुम्हाला काय करायचं तुमच्या प्रिपरेशनमध्ये? तुमच्या प्रिपरेशनमध्ये फक्त काय करायचंय
हे जे काही संपूर्ण जे तुम्हाला मी पॉईंट सांगितले असतील त्याच्या नोट्स काढायच्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे. आणि भविष्यामध्ये तुम्हाला नक्की त्याच्यावरती असा प्रश्न असेल की कशा प्रकारे सॅटेलाइट इंटरनेट भारताच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये आणि देशाच्या तंत्रज्ञान सुरक्षेमध्ये कशा प्रकारे महत्वपूर्ण योगदान देणार आहे. क्रिटिकली अनालिसिस किंवा चिकित्सक पूर्ण विश्लेषण करा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल, पण कधी देता येईल, जेव्हा तुम्हाला याच्यावरती बेसिक काही गोष्टी माहित आहे. जसं की काय आहे इंटरनेट सॅटेलाइट, काय आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय, याचे प्रकार कोणते आहेत, जगामध्ये सध्या याची भूमिका काय आहे, भारतामध्ये याची भूमिका काय आहे किंवा भारतामध्ये स्थिती काय आहे, याचे फायदे कोणते आहेत, याचे तोटे कोणते आहेत, आणखीन काय असेल सांगा, याचे वैशिष्ट्य कोणते आहेत, याचे उपयोग कोणते आहेत किंवा याचे आव्हाने कोणते आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक कोणताही विषय घ्या तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये, याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे डायमेन्शन याचा अभ्यास करावाच लागेल. सॅटेलाइट इंटरनेट म्हटल्यानंतर हे डायमेन्शन येतातच. यापैकी आणखीन आपण एक विषय घेऊयात, जसं की एक विषय आहे आपला 3D प्रिंटिंग. परत 3D प्रिंटिंग म्हणजे काय, 3D प्रिंटिंगचे वैशिष्ट्य कोणते आहेत, याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, भारतामध्ये स्थिती काय आहे, भविष्य काय असणार आहे, आव्हाने कोणते असणार आहे, संपला विषय. झालं 3D प्रिंटिंग. म्हणजे सेम डायमेन्शन तुम्हाला प्रत्येक पॉइंटला इथे कनेक्ट करायचे. त्याच्यानंतर आणखीन एक पॉइंट आपण इथे घेऊयात, चंद्रयान मिशन 3. कोणकोणते डायमेन्शन होऊ शकतात, चंद्रयान मिशन काय आहे, याचे वैशिष्ट्य काय आहे, याचे फायदे काय आहेत, याचे तोटे काय आहेत, भारताचं भविष्य काय आहे, आव्हाने कोणते आहेत, संपला विषय. हे सगळे 5-6 डायमेन्शन तुम्हाला प्रत्येक वेळेस चेक करायचे. चला आणखीन एखादा पॉइंट घ्या, जीन थेरपी. चला, जीन थेरपी म्हणजे काय, वैशिष्ट्ये काय आहेत, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आव्हाने काय आहेत, भारतामध्ये स्थिती काय आहे, याच्यावरती आणखी काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. बस एवढंच आहे. सेम सेम पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी इथे रिपीट होत आहेत, डायमेन्शन रिपीट होत आहेत. फक्त तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिअर असायला हवी की मला या विषयासंदर्भात कोणता अभ्यास करायचा आहे, माझे डायमेन्शन्स कोणते आहेत. मी आज जे तुम्हाला डिस्कशन करतोय हे फक्त टेक्नॉलॉजी संदर्भात आहे. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी होऊ शकते. फक्त मी तुम्हाला तंत्रज्ञान हा विषय तुम्हाला क्लिअर करतोय. किंवा याचे तुम्हाला मी आणखीन एक उदाहरण देऊ शकतो. मी पेना विषयावरती डायमेन्शन तयार करू शकतो का, हा पेन जर विचार केला तर. चला, हा पेन आहे, सांगा याची डायमेन्शन कोणकोणती असतील. पेन म्हणजे काय, पेनाचे वैशिष्ट्य कोणते आहेत, पेनाचा इतिहास आहे का, आहे, पेनाचा इतिहास आहे. पेनाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आवश्यकता काय आहे, आव्हाने काय आणि भविष्य काय आहे. आता हे तुमचे डायमेन्शन तयार आहे. मला सांगा, आता या विषयावरती माझ्या डोक्यामध्ये मी थिंकिंग प्रोसेस चालू शकतो का. पेन अशा प्रकारचे एक शस्त्र आहे की ज्यामुळे आपण आपल्या हाताने आपल्या डोक्यातील जे विचार आहे ते कागदावरती उतरू शकतो. ते आहे पेन. पेनाचा इतिहास कसा आहे, तर प्राचीन युगापासून तर आतापर्यंत पेनाचा वेगळ्या पद्धतीने वापर झालेला आहे. आधी जे काही मोरपंख आहे त्याचा वापर करायचे, आता प्रॉपर शाईचा वापर केला जातो. तुम्हाला आधी सांगता येईल की मुळात पेनाचा विकास होण्याआधी सर्वप्रथम भाषेचा विकास झाला आणि भाषेचा विकासानंतर लिखाणाचा विकास झाला आणि लिखाणाचा विकास झाल्यानंतरच पेनाचा विकास झाला. मग फायदे कोणकोणते असतील, आपण आपले विचार मांडू शकतो, आपले विचार आपण इतरांना पटवून देऊ शकतो. या पेनामुळे अनेक प्रकारच्या क्रांती झालेल्या आहेत. येस ऑर नो. तोटा काय असेल, की तोटा असा सांगता येईल आपल्याला, यामुळे प्रदूषणाचा ऱ्हास होऊ शकतो. शाई वापरतोय, ते शाई पर्यावरणामध्ये जाऊन परत वेगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ शकते. आणखीन तोटा काय होऊ शकतो, जे जहाल विचार आहेत या पेनामुळे आणखीन प्रसारित होऊ शकतात. यस, होऊ शकतात. आणखीन काय सांगा, या पेनाने जसा विकास होऊ शकतो तशी बरबादी सुद्धा होऊ शकतो. पीएमने समजा साईन केलं की न्यूक्लिअर अटॅक, तर न्यूक्लिअर अटॅक काही होऊ शकतं या पेनामुळे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला मी सांगतोय ना, हे एक विचार प्रक्रिया आहे आणि अशा प्रकारची तुमची विचार प्रक्रिया डेव्हलप करणं अपेक्षित आहे. पण ती कधी होईल माहिती आहे, जेव्हा तुम्हाला तुमचा स्वतःचा थिंक टँक डेव्हलप करता येईल तेव्हा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला कुठे एवढं नॉलेज आहे की आम्ही एवढे मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे पॉईंट शोधू. मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं जमणार नाहीये, पण मला असं वाटतं की तुम्ही ऍटलिस्ट तो सब्जेक्ट घ्यायला, जेव्हा तुम्ही सब्जेक्ट घ्याल
तेव्हा तुम्हाला हे तरी माहित असेल ना की मला याच्यामध्ये कोणकोणता अभ्यास करायचा आहे. नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल माहिती नसेल, पण याचे डायमेन्शन तर क्लिअर असतील. आणि हे डायमेन्शन तुम्हाला का क्लिअर होणं गरजेचं आहे, कारण की या सेम डायमेन्शन मध्ये तुम्हाला आतापर्यंत PYQ आलेले आहेत. तुम्ही राज्यसेवेचे UPSCचे PYQ बघा, याच लेवलला आहे. तुम्हाला 3D प्रिंटिंग मध्ये कसा प्रश्न आला माहिती आहे? व्हॉट इज 3D प्रिंटिंग? लिस्ट आउट इज ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस, असा प्रश्न आलेला आहे. आणि सेम लेवलचा प्रश्न आपला परत राज्यसेवेला सुद्धा येऊ शकतो. आणि हे जे काही संपूर्ण आपण जे काही पॉईंट्स काढलेले आहेत ना, हे UPSCच्या धर्तीवरती आपण हे सगळे पॉईंट्स काढलेले आहेत. आणि भविष्यामध्ये आणखीन हे फक्त ऍड होतील. आज किती आहेत? 24. परत आणखीन याच्यामध्ये 10 ऍड होतील. झाले, एवढं प्रिपरेशन झाली, जेवढे पॉईंट घेतले की तुम्ही हुशार झालात. मग त्याच्यावरती एसे येऊ द्या, त्याच्यावरती आन्सर रायटिंग येऊ द्या, काही येऊ द्या, हे तुम्हाला नक्कीच लिहिता येईल. चला, आणखी एक तुम्हाला मी पॉईंट देतो जो तुम्ही कधी ऐकला नसेल, तर तो आहे नॅनो टेक्नॉलॉजी. मला सांगा, याच्यावरती आपण थिंक टँक डेव्हलप करू शकतो का? यस, सांगा थिंक टँक कोणकोणते असतील? सगळ्यांनी बोलायचंय, बिंदास बोला, चुकला तरी चालेल. नॅनो टेक्नॉलॉजी थिंक टँक कोणकोणते असतील? पहिल्यांदा काय नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? दुसरा डायमेन्शन काय असेल? याचे वैशिष्ट्य कोणते आहेत? तिसरा डायमेन्शन, याचे फायदे कोणते आहेत? तोटे कोणते आहेत? भारतामध्ये भविष्य काय आहे? जगामध्ये भविष्य काय आहे? जगामध्ये स्थिती काय आहे? आणि भविष्यामध्ये आव्हाने काय असतील? संपला विषय. मग आतापर्यंत तुम्हाला असा कधी प्रश्न आलाय का? आलाय, UPSCला प्रश्न आलेला आहे की नॅनो टेक्नॉलॉजी हेल्थ केअर सिस्टीम मध्ये कशा प्रकारे रिव्होल्युशनरी होऊ शकते किंवा कशा प्रकारे बेनिफिशियल होऊ शकते. जर तुम्हाला हे डायमेन्शन जर माहित असतील, तर याच्यावरती येणारा कोणताही प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला तेच म्हणतो की हा जो काही अभ्यास आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, हा फक्त वाचण्याचा अभ्यास नाहीये, हा एक विचारांचा अभ्यास आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्वतःहून इव्हॉल्व्ह कराव्या लागतील, म्हणजे अभ्यास न करता सुद्धा तुम्ही त्या गोष्टी लिहू शकता. आणि मला असं वाटतं की त्याचा आपण एक ट्रायल आपण एक क्लासमध्ये घेऊया. तुम्हाला माहित नाही त्या विषयाबद्दल, पण तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रायल देणार आहे. तो विषय आहे सॅटेलाइट इंटरनेट. तुम्हाला माहित असेल की बेसिक इंटरनेट कसं असतं, की जे काही वायर आहे ते कनेक्टेड असतं आणि तिथून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट घेता किंवा टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट घेता. आणि जगामध्ये आता जे काही इंटरनेट आहे ते कशामुळे कनेक्टेड आहे? केबल्समुळे. येस ऑर नो? ते केबल्स एकमेकांना कनेक्टेड आहे. ते केबल तुमच्या नेटवर्कला कनेक्टेड आहे आणि त्या नेटवर्क्समधून जे काही कनेक्शन्स आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी तुमच्या मोबाईलपर्यंत येते आणि तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करू शकता. परंतु आता जगामध्ये एक नवीन एक ऑप्शन आलेला आहे. तो असा ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे केबल्स नसतील. जगामध्ये फक्त काय असेल हो? जगामध्ये फक्त सॅटेलाइट्स असतात. हे बघा, हे अशा प्रकारचे सॅटेलाइट्स असतील आणि आपण या पृथ्वीवरती असणार आहोत. म्हणजे डायरेक्टली आता हे कनेक्शन फ्रॉम मोबाईल टू नेटवर्क असं नसेल. हे कनेक्शन कसं असेल? डायरेक्ट मोबाईल टू सॅटेलाइट. समजते? डायरेक्टली मोबाईल टू सॅटेलाइट. आता मित्रांनो, मला सांगा बेसिकली आधीच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटतोय, की आपल्याला आता सध्या सॅटेलाइट इंटरनेटची का आवश्यकता वाटते? व्हेरी गुड, खूप छान मुद्दा तुम्ही बोललात, की आपण जेव्हा हे बेसिक जेव्हा आपण इंटरनेट वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला केबलची आवश्यकता असते. आणि जे काही दुर्गम भाग आहे, रिमोट एरिया आहे, तिथे आपण जाऊ शकत नाही. जवळपास आजही जवळपास 70% लोकांना इंटरनेट मिळत नाही, कारण की केबल्स तिथपर्यंत गेलेलेच नाहीये. म्हणजे हे रिमोट हा एरिया प्रॉब्लेम हा आहे. आणि भविष्यामध्ये असं होऊ शकते की समजा आपल्यावर समजा पाकिस्तानी जर हल्ला केला, तर आपले जे काही केबल्स आहेत ते नष्ट होऊ शकतात. जर केबल जर नष्ट झालेत तर इंटरनेट कोलॅप्स होऊ शकते. आणखीन काय समस्या होऊ शकते? केबलसाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. पूर्ण ते तुम्हाला खड्डे खोदावे लागतात, एवढे मोठे जाड पाईप्स टाकावे लागतात, टॉवर उभारावे लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला इंटरनेट मिळतो. म्हणजे खर्च जास्त आहे. रिमोट मध्ये आपण पोहोचू शकत नाही. जर एखादा हल्ला झाला तर संकटकालीन मध्ये आपण ते बंद होऊ शकते. येस ऑर नो? जर समजा एखादी आपत्ती आली असेल, फ्लड आलेला आहे, आता फ्लड मध्ये जे काही केबल्स ते खराब झालेले आहेत, आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण इंटरनेट वापरू शकतो का? नाही, कारण की लाईटच नाहीये. येस ऑर नो? तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग आता काय आहे याला सोल्युशन? सोल्युशन एकच आहे, ते म्हणजे काय, की इथून पुढे जे काही तुमचं इंटरनेट असेल
ते कोणत्याही वायर थ्रू नसेल, डायरेक्टली इंटरनेटने काय केलेलं आहे, तुमच्या मोबाईलला कॉन्टॅक्ट केलेला आहे. मग यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता असेल? सोपं आहे. एक मोबाईल, एक राउटर आणि एक अँटेना. 3 गोष्टी असतील. राउटर कशासाठी? तुमच्यापर्यंत इंटरनेट देण्यासाठी. अँटेना कशासाठी असेल? इंटरनेट खेचण्यासाठी. 3च गोष्टीची आवश्यकता असेल. युजर डिव्हाइस, राउटर आणि अँटेना. आणि जर समजा एखाद्या देशाने जर तुमच्यावरती आक्रमण जरी केलं तर तेवढा भाग नष्ट होईल, पण दुसऱ्या भागामध्ये तुम्ही लगेच इंटरनेट ऍक्सेस करू शकता. सोपं आहे. म्हणजे कोणत्याही आपत्तीमध्ये ही सेवा कधीही थांबत नाही. आणि ही जी काही सेवा आहे ती खूप कमी खर्चामध्ये आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च लागत नाही. सध्या त्याचा खर्च जास्त आहे, पण भविष्यामध्ये तो आणखी कमी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही सेवा आहे ती अवकाशामध्ये आहे, सॅटेलाइटमध्ये आहे. आणि सॅटेलाइटला यामुळे तुम्हाला हॅक करता येत नाही. हा डेटा तुम्हाला हॅक करता येत नाही. पण हा जो काही जनरल इंटरनेट आहे त्याच्यामध्ये असणारा जो काही डेटा आहे तुम्ही तो हॅक करू शकता. सर्वात जास्त की सुरक्षित डेटा जो असेल तो कशामध्ये असेल? आपला या सॅटेलाइट इंटरनेटमध्ये असेल. याची किंमत सुद्धा कमी असेल. फक्त याचा प्रॉब्लेम काय असेल मित्रांनो, कारण की हे जे काही सिस्टीम आहे ही सिस्टीम सध्या जगामध्ये एकाच कंपनीकडे आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे, तुम्हाला माहित असेल, त्या कंपनीचं नाव आहे स्पेस एक्स. आणि त्यांची एक आणखीन एक उपकंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे स्टार लिंक. आणि याचे मालक कोण आहेत? एलॉन मस्क. आणि हा एलॉन मस्क अतिशय हुशार आणि अतिशय पागल, थोडासा खिसकलेला माणूस आहे. तो काय करेल, कसं करेल काही सांगता येत नाही. या माणसाचं असं स्वप्न आहे की आपल्याला 2050 पर्यंत कुठे जायचंय? मंगळावरती जायचंय. अशा प्रकारचं याचं धोरण आहे. हा अवलिया माणूस आहे. म्हणजे याला बरेच जण म्हणतात की हा माणूस नाहीच आहे, हा एलियन आहे. एवढी अशी अफाट बुद्धिमत्ता आहे. एकदा जर त्यांनी वाचलं तर त्याला पाठच होऊन जातं. काही वेळेमध्ये तो पुस्तकं वाचतो. खूप हुशार. आणि आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोणी म्हटलं तर हा आहे एलन मस्क. थोडासा सर्कल सुद्धा आहे. कधी काय काय सांगता येत नाही. आधी हा डोनाल्ड ट्रम्प बरोबर होता, काहीतरी खटकलं, लगेच डोनाल्ड ट्रम्प आणि यांचे फारकत झाले. दोघांमध्ये सुद्धा खूप मोठा वैर तयार झालेला आहे, भांडण तयार झालेलं आहे. आता लक्षात घ्या, आता एलन मस्कचं काय म्हणणं आहे की जर आपल्याला जर हे सॅटेलाइट इंटरनेट जर द्यायचं असेल तर पृथ्वीच्या भोवती कमीत कमी 42,000 सॅटेलाइट आपल्याला अवकाशामध्ये फिरावे लागतील. किती? 42,000. आणि मित्रांनो हे लक्षात घ्या, सध्या या कंपनीमध्ये सध्या 7,000 सॅटेलाइट्स आहेत की जे अवकाशामध्ये फिरत आहेत. पण लवकर याची संख्या किती होणार आहे? 42,000. आणि ह्या 42,000 सॅटेलाइटच्या माध्यमातून जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ही जी काही सेवा आहे ती अतिशय वेगाने देऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल की सध्या आपण 4G चा वापर करतोय, पण हे साहेब म्हणतात की मी 10G पर्यंत तुम्हाला मी सेवा देईन. 10G या शब्दाचा अर्थ हा होतो की जो काही 10 GB जो काही डेटा आहे तो एका सेकंदामध्ये डाउनलोड होईल. आज तुम्हाला माहित असेल की 1 GB जर डेटा जर डाउनलोड करायचा असेल तर 4-5 मिनिटं जातात. इथे किती वेळ लागेल? फक्त 1 सेकंद. एवढी फास्ट सेवा हा देऊ शकेल. आणि एवढंच नाही मित्रांनो, सध्या 120 पेक्षा जास्त देशांनी याची जी सर्व्हिस आहे सॅटेलाइट इंटरनेट ही सर्व्हिस घेतलेली आहे. पण सध्या याच्यामध्ये आणखीन एक घडामोड घडली असेल की बोलिव्हिया नावाचा एक देश आहे, छोटासा देश आहे लॅटिन अमेरिकेमध्ये. तर या देशाने सरळ सरळ सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर जो काही करार आहे तो आम्ही तो मोडतोय. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बोलिव्हिया नावाच्या देशाने यांच्याबरोबर जो काही करार आहे तो का तोडला असेल? त्याचं कारण आहे त्या देशाची असलेली अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी. कारण की जो काही डेटा आहे, जो सरकारचा डेटा आहे, तो कुठे चाललेला आहे? सॅटेलाइट मध्ये चाललाय. मग तो सॅटेलाइट मधला डेटा कुठेतरी स्टोअर होतच असेल. मग त्या डेटावरती कोणाचा कंट्रोल आहे? या सरांचा कंट्रोल आहे. जगामध्ये जो जसा डेटा तसा त्याला सर्क्युलेशन करायचं असेल तो भविष्यामध्ये करू शकेल. आणि आपली जी काही गुप्त माहिती आहे ती कदाचित याच्या हातामध्ये लागू शकते, कारण की हा डेटा कोणाच्या ताब्यामध्ये असणार आहे? याच्या. म्हणून बोलिव्हिया नावाच्या देशाने सरळ सरळ सांगितलं की आम्हाला तुमची सर्व्हिस मंजूरच नाही, कारण की यामुळे आमच्या देशाची अंतर्गत सुरक्षा आणि लोकांची काही प्रायव्हसी आहे ती धोक्यात येऊ शकते. बोलिव्हिया एक छोटासा देश आहे, परंतु भारत या देशाने किंवा आपल्या देशाने स्टारलिंक या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. रिलायन्स असेल, एअरटेल असेल, ह्या 2 कंपनीमुळे आपल्या देशामध्ये लवकरच स्टारलिंकचं इंटरनेट सुरू होईल.
मग आता ही गोष्ट चांगली असेल की वाईट असेल? तर मित्रांनो, देशाच्या सुरक्षेसाठी ही गोष्ट कदाचित चुकीची आहे. कारण की मला सांगा ना, एखाद्या डिफेन्स मिनिस्ट्रीनी समजा पीएमओला काहीतरी मेसेज पाठवला की पाकिस्तानवरती अटॅक करायचा, कदाचित हा मेसेज जर समजा एलन मस्कला जर कळाला तर काय होऊ शकते? एलन मस्क पाकिस्तानला सांगू शकते तुझ्यावरती अटॅक होणार आहे. होऊ शकते असं. आणि अशा अनेक कितीतरी महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लीक होऊ शकतात किंवा याला मॅनिप्युलेट करण्याचं काम हा एलन मस्क करू शकतो. तर हे आपल्या देशासाठी एक तोटा आहे. हो हो, एक्झॅक्टली. आता हे लक्षात घ्या, मुळात ही जी काही गोष्ट आहे ती पूर्णतः नवीन आहे. तर त्यामुळे याच्यावरती सध्या कायदे कानून सध्या नाहीये, कारण की नवीन गोष्ट आहे. कारण जो डेटा आहे तो कुठे जाणार आहे? हवेत जाणार आहे. आतापर्यंत कसं असायचं, हा जो काही डेटा आहे तो सर्व्हरवरती जायचा आणि ते सर्व्हर कुठे असायचे? त्या त्या देशामध्ये. भारतात जर डेटा असेल तर ते सर्व्हर कुठे असणार? भारतामध्ये. आता हे जो काही डेटा चालला तो कुठे चालला? सॅटेलाइटमध्ये. आणि तो डेटा तिथून कुठे जाणार आहे, कुठे स्टोअर होणार आहे हे आपल्याला माहित नसेल. तर त्यामुळे भविष्यामध्ये असा आपण नियम करू शकतो की भारताचा जो काही डेटा आहे तो कुठे स्टोअर व्हायला हवा? भारतामध्येच. परंतु तशा प्रकारचे जे कठोर नियम असतील, कानून असतील, याच्यावरती अजून काही चर्चा झालेली नाही. तुम्हाला कसं लिहायचंय? असंच लिहायचंय की आतापर्यंत भारत सरकार किंवा स्टारलिंक यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाहीये किंवा आपण भविष्यामध्ये याच्या संदर्भात कठोर कारवाई किंवा कठोर कायदे होण्याची आवश्यकता आहे. जर यांनी जर समजा याचं उल्लंघन केलं त्यांच्यावरती आपल्याला कारवाई करता येईल, जेणेकरून आपल्या देशाची काही आंतरराष्ट्रीय सुरक्षा आहे किंवा देशाची सुरक्षा आहे ती आपल्याला धोक्यामध्ये आणता येणार नाही. आपण नियम तसे बनवू शकतो. म्हणजे आपल्याला याला पूर्णतः बरखास्त नाही करायचंय. जेव्हा तुम्हाला कधी प्रश्न येईल की याचे फायदे काय आहे, तोटे काय आहे, सांगायचं नाही की हे खूपच वाईट आहे, असं आहे तसं नाही. दोन्ही पॉईंट तुम्हाला मांडायचे, फायदेही मांडायचे असतील आणि तोटेही तुम्हाला मांडायचे. थोडंफार समजलं या विषयाबद्दल? सॅटेलाइट इंटरनेट काय आहे? सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट मिळवणे म्हणजेच काय आहे? सॅटेलाइट इंटरनेट. सर्वप्रथम हा प्रयोग कोणी केला असेल? स्टारलिंक नावाच्या कंपनीने हा प्रोजेक्ट केलेला आहे. या कंपनीचं नाव आहे स्पेस एक्स. त्यांचा हा प्रोजेक्ट आहे स्टारलिंक, हे लक्षात ठेवा. याचे फाउंडर कोण आहे? एलन मस्क. याच्यामध्ये जवळपास किती सॅटेलाइटची आवश्यकता आहे? 42,000 सॅटेलाइटची आवश्यकता आहे. सध्या 7,000 सॅटेलाइट्स आहेत, पण भविष्यामध्ये 2045 पर्यंत ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आता बघा गंमत कशी आहे या सगळ्या विषयामध्ये. गंमत अशी आहे की आता प्रत्येकाला लक्षात आलं की एलन मस्क हा जगातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती बनेल आणि आपला डेटा कदाचित त्याच्यामध्ये ब्रीच होऊ शकतो किंवा डायरेक्टली ती सेवा ती नाकारू शकता. आता सुद्धा झालं सुद्धा. युक्रेन आणि रशिया दोघांमध्ये वार सुरू होतो आणि युक्रेनला इंटरनेट देण्याचं काम कोणी केलं? यांनी. पण अचानक युक्रेनने अमेरिकेचं ऐकलं नाही आणि अचानक एलन मस्कने काय सांगितलं की उद्यापासून तुमची इंटरनेट सेवा बंद. काय झालं युक्रेनचं? जर तुमच्या युक्रेनच्या जे काही मिसाईल्स आहेत त्या इंटरनेटवरती जर असतील, त्यांना ते जे मिसाईल चालवता येतील का? नाही. जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे त्यांना ते चालवता येईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ होऊ शकतो की भविष्यामध्ये एलन मस्कला जर वाटलं की भारताचा इंटरनेट बंद तर पूर्ण शटडाऊन. मग असं होऊ शकते का? एलन मस्क असं म्हणू शकतो की एक काम करतो मी, तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू नका, मी तुमचं इंटरनेट बंद करत नाही. म्हणजे भविष्यामध्ये असं होऊ शकतं की हा एलन मस्क जो आहे तो आपला रिलेशन्स किंवा आपली जी काही डिफेन्स स्ट्रॅटेजी आहे हा कंट्रोल करू शकतो, जसं आता युक्रेन बद्दल केलेलं आहे. युक्रेनला यांनी सरळ सरळ सांगितलं आम्ही तुमचं इंटरनेट बंद करतो जर समजा तू युद्ध थांबवलं नाही तर. युक्रेन म्हटलं की ठीक आहे, करो इंटरनेट बंद, ना काही फरक पडत नाही. आणि लगेच काही दिवसामध्ये त्याच युक्रेनने रशियावरती हल्ला केला, जवळपास 30 पेक्षा जास्त विमाने बर्बाद केले. हे कधी होऊ शकतं? जेव्हा आपण सेल्फ डिपेंडेंट असतो किंवा आपण कोणावरती डिपेंडेंट नसतो तेव्हा. मग आता जगामध्ये आणखीन एक विचार प्रवाह आला की एलन मस्कला पॉवरफुल होऊ द्यायचं नाही, तर यासाठी अनेक देशांनी अशा प्रकारचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते करायला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये मला तुम्हाला उदाहरण सांगता येईल. जसं की चीन हा जर देश असेल, चीन या देशाने गोवांग नावाचं अशा प्रकारचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे.
त्याच्यानंतर कॅनडा नावाच्या देशाने टेलिसॅट नावाचा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर युरोपियन युनियन या देशाने एक इरिस नावाचा जो काही प्रोग्राम आहे तो सुरू केलेला आहे. आता लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक देश जर असा प्रोग्राम जर सुरू करत असतील तर याचा अर्थ की यांचे 42,000 सॅटेलाइट्स, यांचे 42,000 सॅटेलाइट, सगळ्यांचे एवढे जर मोठे जर सॅटेलाइट जर अवकाशामध्ये जर गेले तर काय होईल? जिकडे तिकडे अवकाशाच्या भोवती सगळे सॅटेलाइट आणि असं होऊ शकतं की आपलं एखादं मिसाईल वरती चाललेलं आहे आणि अचानक काय झालं, ते फुटून गेलं. का? कारण की सॅटेलाइट आणि यांची टक्कर झालेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये जे काही स्पेस डेब्रिज आहे याची समस्या वाढू शकते. कशामुळे? जस्ट बिकॉज ऑफ द सॅटेलाइट इंटरनेटमुळे. समस्या मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतोय, हे सगळ्या मी तुम्हाला इथे समस्या सांगतोय आणि ह्या सगळ्या समस्या तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये लिहायच्या आहेत. जे तुम्ही आता मी तुम्हाला सांगतोय हे सगळं तुम्हाला आता ह्या क्लासमध्ये लिहायचं आहे. हे तुम्हाला एका प्रकारचं मी ट्रायल देतोय की कशा प्रकारे एखादा विषय समजून घ्यायचा आहे आणि तो कशा प्रकारे तुम्ही तुमच्या लेखनामध्ये आणायचा आहे. याचे सगळं उदाहरण आहे. जर तुम्ही म्हटलं की हे खूप मोठा अभ्यास आहे, अभ्यास केल्यानंतर तुम्ही लिहितो, असं काही नसतं. काही डोकंही लावायचं आहे अभ्यासामध्ये. तर हे तुम्हाला मी आतापर्यंत बेसिक माहिती सांगितलेली आहे. आता आपण पहिल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये याचं ट्रायल तुम्ही तुमच्या पेपरमध्ये करायचं आहे. एक मी तुम्हाला प्रश्न देतोय, तो प्रश्न लिहून बघा. बरेच जणांना भीती वाटेल कसं लिहू, पण लिहा. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न जमेल. तर हा प्रश्न असा आहे, सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय, याचे फायदे आणि तोटे सांगा. एकदम सोपा प्रश्न आहे 10 मार्कांसाठी. सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय, याचे फायदे आणि तोटे सांगा. आणि विशेषतः हा प्रश्न तुम्हाला फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये लिहायचा आहे. आणि विशेषतः यासाठी मी तुम्हाला टाइम सुद्धा लावणार आहे. चला लिहिला प्रश्न. सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? असं लिहा. काही डोक्यात जास्त घ्यायचं नाही, मराठी कसं लिहायचं तर असं मराठीमध्ये सुद्धा लिहा. सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय, याचे फायदे आणि तोटे सांगा. असा सोपा प्रश्न आहे 10 मार्कांसाठी. 150 शब्द आहे. तर आपण आता ही सुरुवात करणार आहोत पहिल्या 7 मिनिटासाठी. रेडी आहात सगळेजण? तुमच्याकडे ब्लँक पेजेस आहेत, मे बी नसतील, आपल्याकडे ब्लँक पेजेस आहेत इथे, या घेऊन या. आणि विशेषतः तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करत असताना पूर्णतः ब्लँक पेज वरतीच रायटिंग प्रॅक्टिस करायची. आणि तशी तुम्ही जी काही परीक्षा ती कधी देणार आहात? 2026 मध्ये. येस ऑर नो? त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवसापासून आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची. कारण की जोपर्यंत आन्सर रायटिंग स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत काही पोस्ट मिळणार नाही. आणि अजिबात घाबरायचं नाही आन्सर रायटिंग करायला. बाकी लोक काय म्हणतात माहितीये, पहिले अभ्यास करो, बहुत पढ़ो, बाद में लिखाण करो, बाद में लिखो. असं काही नसतं. जे तुम्ही अभ्यास करताय तेच लिहून बघा. कारण की तुम्हाला जी काही स्पर्धा मी सांगितली ती 7 मिनिटांमध्ये एक प्रश्न लिहिणं काही सोपी गोष्ट नाहीये. 150 शब्द लिहिणं काही सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला आतापासून ही प्रॅक्टिस करावी लागेल. येस, व्हेरी गुड. खूप छान प्रश्न मी विचारला. आता तंत्रज्ञान या विषयामध्ये कसं असतं की बरेच जे काही शब्द आहेत ते तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा वापरू शकता, पण देवनागरीमध्ये. जसं की सॅटेलाइट हा इंग्लिश शब्द आहे, तुम्ही त्याला इथे देवनागरीमध्ये असं सॅटेलाइट लिहू शकता. इंटरनेट हा जो काही शब्द आहे हा खूप यूज टू शब्द आहे, तर त्यामुळे तुम्ही हा इथे मराठीमध्ये असं लिहू शकता. पण हा अपवाद कोणाला आहे? फक्त तंत्रज्ञान या विषयाला. याला तुम्ही इथे उपग्रह इंटरनेट असंही म्हणू शकता, पण हा शब्द जरा समजायला सोपा जातो. येस, त्यामुळे असंच लिहा, सॅटेलाइट इंटरनेट. कारण की मुळात तंत्रज्ञान हा विषय मूळ इंग्लिश शब्द आहे किंवा विषय आहे. तर त्यामुळे शक्यतो तुम्हाला जे शब्द माहीत नाहीत मराठीमध्ये त्याचं जे काही उच्चार आहे किंवा त्याचं जे काही देवनागरी आहे ते असंच करायचं. येस. आणि सगळ्यांना हे पेपर द्या आणि सगळ्यांचे आन्सर्स मी क्लासमध्ये चेक करणार आहे. बिनधास्त लिहा, जे तुम्हाला डोक्यात येईल ते लिहा. मला माहिती की मे बी तुमचा पहिला प्रश्न असेल,
आणि काळजी करू नका, माझ्या बॅचमध्ये नेहमी असं होतंच की मुलांना लिहिता येत नाही पहिल्या दिवशी, पण जेव्हा शेवटचं लेक्चर असतं तेव्हा 20-20 क्वेश्चन्स एका टाइममध्ये मुलं लिहितात, जस्ट बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. आणि हे काही खूप मोठा विषय अवघड नाहीये. जे तुम्ही आता देखील 5-10 मिनिटांमध्ये समजून घेतलं असेल, ते तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार असतील ते बिनधास्त तुमच्या पेपरमध्ये उतरवा, कारण की हा विषय पूर्णतः लिखाणाचा आहे. नॉलेज तर खूप अफाट आहे, पण त्याला महत्व नाहीये. चला त्याच्यावरती प्रॉपर हा क्वेश्चन लिहा. सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय, त्याचे फायदे आणि तोटे सांगा. त्याचे फायदे आणि तोटे सांगा. ओके, डन. टाइम स्टार्ट करू. फक्त 8 मिनिटं असतील. बिंदास लिहा. आणि कसं लिहायचंय, बिंदास लिहा. एक फॉर्मॅट आहे त्याचा. तर आधी फॉर्मॅट सांगू. चला फॉर्मॅट सांगतो 2 मिनिटात. का वाटेल तसं लिहायचंय, काही नाही, सुरुवात असेल त्यामुळे वाटेल तसं लिहा, नंतर तुम्हाला मी फॉर्मॅट सांगतो. चला लिहा, जे तुमच्या डोक्यात असेल जसं असेल तसं लिहा. हा, टायमिंग ऑन करतोय. जस्ट स्टार्ट युअर टाइम. जस्ट तुम्हाला 8 मिनिटं आहे. स्टार्ट युअर टाइम.
लास्ट 1 मिनिट बाकी आहे. प्लीज स्टॉप युअर आन्सर रायटिंग. आपण जवळपास 10 मिनिटं दिलीत. चला, शब्दमोजा किती झालेत? येस.
125. गुड. 110. व्हेरी गुड. 129. 117. 128. व्हेरी गुड. 148. व्हेरी गुड. 152. व्हेरी गुड. 133. 148. 160. कोण 160? व्हेरी गुड. तुमची किती म्हटलात? 120. 140. इकडे सर. ओके. 120. इकडे बॅक्स. टाइम. बर, ठीक आहे. 126. 104. 135. चला, आता मला सांगा, हा विषय तुमच्यासाठी पूर्णतः नवीन होता, तरी सुद्धा सगळ्यांनी किती शब्द लिहिलेले आहेत? 110 प्लस सगळ्यांनी लिहिलेत आणि विशेषतः 10 मिनिटांमध्ये लिहिले. ठीक आहे, जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल तसा तुमचा रिड्यूस होऊन जवळपास 7 मिनिटं ते 8 मिनिटं जाणारच आहे. आता मेन महत्वाचा पॉइंट हा आहे की तुम्ही कंटेंट काय लिहिलाय. तर कंटेंट काय लिहिला यापेक्षा याचा जो काही ड्राफ्ट आहे किंवा याचा जो काही फॉर्मॅट आहे तो कसा असतो हे तुम्हाला मी सांगतो. हे बघा, हा आपला असा प्रकारचा पेपर असतो. याच्यामध्ये आपला हा क्वेश्चन असतो. अँसर शीट मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो आणि तुम्हाला माहित असायला हवं, जेव्हा तुम्ही इथे 150 मार्कांसाठी जेव्हा पेपर लिहिता तर तेव्हा आयोग तुम्हाला फक्त 2च पेज देतो. म्हणजे हे 1 आणि 2 दाखवा. 1 मिनिट. ब्लँक पेज. हे एक पेज आणि हे एक पेज, एवढंच. 150चा असेल तर, आणि जर 250चा असेल तर 3 पेजेस, 1, 2 आणि पुढचा. हे असं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टार्टिंग करतो आन्सर रायटिंगची, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला इथे इंट्रो द्यावाच लागतो. आणि इंट्रो हा साधारण तुम्हाला किती शब्दामध्ये द्यायचा असतो? 3 लाईन मध्ये तुम्हाला द्यायचा असतो. इंट्रो म्हणजे काय की एक्झॅक्टली टॉपिक काय आहे हे तुम्हाला इथे माहित आहे यासाठी. त्याच्यानंतर पुढचा शब्द काय आहे? सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? तुम्हाला हेच विचारलंय ना, सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? याची तुम्हाला इथे शॉर्टकट मध्ये असायला डबल लाईन करायची आणि इथे एक व्याख्या द्यायची. झाली व्याख्या. त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे तुम्हाला? फायदे आणि तोटे विचारलेत. आता हे जे काही तुम्हाला विचारलेले सॅटेलाइट इंटरनेट, तर याच्याबद्दल आणखी थोडीशी माहिती द्या, कारण की तुमचा हा मेन मुद्दा आहे. जसं की एलॉन मस्कने सुरू केलेला आहे स्टारलिंक आहे, जगामध्ये आणखीन काही देश निर्माण करत आहे, जसं की ग्वांग हा चीनचा आहे, युरोपचा आयरिस आहे. हे 2-4 गोष्टी इथे ऍड करा. नंतर काय करायचं इथे? फायदे. फायदे करत असताना 1, 2, 3, 4, 5. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट कोणता असेल? तोटे. डबल लाईन करा. 1, 2, 3, 4. संपला विषय. आणि त्याच्यानंतर काय आहे? कन्क्लुजन. हा फॉर्मॅट आहे तुमचा आन्सर रायटिंगचा. खूप काही अवघड नाहीये. तुम्ही जेव्हा खूप काही गोष्टी जेव्हा लक्षात ठेवाल, जेव्हा त्याचं फिल्ट्रेशन होईल, तेव्हा तुम्हाला हे उत्तर पटपट देता येईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता मला सांगा, या फॉर्मॅटमध्ये किती लोकांनी लिहिलंय? व्हेरी गुड. बाकीच्यांनी कसं लिहिलंय सांगा सर. काही फॉर्मॅट आलाच नाही का? येस, बाकीच्यांनी हा फॉर्मॅट लिहिलाय. इकडे ऑलमोस्ट सगळ्यांनी हा लिहिला असेल किंवा लिहिला नसेल, काही प्रॉब्लेम नाही, जी तुमची ही सुरुवात आहे. पण मला सांगा मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे आन्सर लिहिलंय किंवा तुम्ही आता स्वतःचा आन्सर बघताय, हे खूप काही अवघड आहे असं काही आहे का? फक्त तुम्हाला काही टिपिकल गोष्टी ह्या पाठ असणं गरजेचं आहे. सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट मिळवणे म्हणजे सॅटेलाइट इंटरनेट. सोपी व्याख्या आहे. जगामध्ये सर्वप्रथम स्पेस एक्स या कंपनीने स्टारलिंक नावाचा प्रकल्प हा सुरू केलेला आहे, जो सॅटेलाइट इंटरनेटचं उदाहरण आहे. दुसरं वाक्य. तिसरं काय देता येईल इथे आपल्याला? जगामध्ये याचबरोबर आणखीन काही देश सॅटेलाइट इंटरनेट हा प्रकल्प विकसित करत आहे. चीनचा आहे ग्वांग, युरोपियन देशांचा आहे एरिस. संपला विषय. हे झाल्यानंतर डायरेक्टली सुरुवात करा फायदे. पहिला कोणता फायदा आहे सांगा मला? स्पीड जास्त असेल, खर्च कमी असेल, दुर्गम भागामध्ये आपल्याला इथे कनेक्ट करता येईल. आणखी सांगा कोणता फायदा असेल? जगामध्ये समजा आपत्ती आली असेल, युद्ध असेल, ही सेवा कधीही विस्कळीत होणार नाही. हे झाले फायदे.
तोटे काय असतील? आंतरराष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. दुसरा पॉईंट काय सांगता येईल? देशामध्ये असणारे जे काही नागरिक आहे किंवा देशाचा महत्वाचा डेटा आहे तो लीक होऊ शकतो किंवा जे काही कंपनी असेल त्याची मक्तेदारी निर्माण होऊ शकते. यस. आणखीन काय सांगता येईल? सध्या ही तंत्रज्ञान महागडं आहे, भविष्यात होईल स्वस्त, पण आता तर ते महागडं आहे. आणखीन काय सांगता येईल? देशामध्ये किंवा जगामध्ये जे काही कचरा आहे त्याला आपण स्पेस डेब्रिज असं म्हटलेलं आहे. अवकाश कचरा याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि यामुळे जे काही मिशन्स आहेत आपले स्पेस मिशन्स हे अपयशी होण्याची शक्यता वाढेल. हे झाल्याचे तोटे. आणि कंक्लुजन द्या की सॅटेलाइट इंटरनेट हा भलेही सगळ्यांच्या सोयीचा पर्याय आहे, परंतु यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यक्तिगत प्रायव्हसी किंवा त्याला आपण प्रायव्हसी ही धोक्यात येऊ शकते. तर त्यामुळे संबंधित देशाने किंवा भारताने या संदर्भात कठोर कायदे नियम बनवणे आवश्यक आहे. यामुळे देशाची सुरक्षा आणि व्यक्तिगत प्रायव्हसी ही आपल्याला जपता येईल आणि यातून आपल्याला स्वतःचं महासत्ता हे स्थान निर्माण करता येईल. किंवा तुम्हाला असंही सांगता येईल की आपल्याला स्टारलिंक या प्रकल्पावरती अवलंबून न राहता भारताने स्वतःचा काय निर्माण करावा? सॅटेलाइट इंटरनेट हा प्रकल्प निर्माण करावा किंवा सुरू करावा. संपलं कंक्लुजन. हो, सकारात्मक, फ्युचरिस्टिक किंवा भारताचा त्यामध्ये काय रोल आहे किंवा भारताला विकसित होण्यासाठी सॅटेलाइट इंटरनेटची आवश्यकता आहे. येस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग याचं इंट्रो कसं असेल? कोणी लिहिलंय इंट्रो? सांगा. येस, सांगा मॅडम, बोला. इंटरनेट ही महत्वाची आणि प्रत्येक ती सर्वपर्यंत पोहोचवणे आणि त्याचे फायदे त्यातून निर्माण होणारी समस्याही आहे. या सॅटेलाइट इंटरनेट हे नेट सेवा जगात आणि सर्वात व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच छान दिलंय, परंतु हे थोडंसं मोठं झालंय. याला आपल्याला थोडंसं छोटं करता येईल की सध्याचं जे इंटरनेट आहे याच्यामध्ये काही समस्या आहेत की ज्या समस्या आपल्याला सॅटेलाइट इंटरनेटच्या माध्यमातून दूर करता येऊ शकतात, जलद करता येऊ शकतात आणि यामुळे आपल्याला संपूर्ण जगामध्ये इंटरनेट पोहोचता येऊ शकते. संपला विषय. अरे एकदम शॉर्ट बनवा, बाकी सगळं ओके आहे. अशा प्रकारचे जे इंटरनेट्स आहे हे आपल्याला नक्कीच जगाला जास्त कनेक्ट करेल, हा याचा एक फायदा आहे. तुम्ही इथे लिहू शकता. आणि तुम्हाला माहित असेल की आफ्रिकेमध्ये जवळपास 70% लोकांना अजून इंटरनेट मिळालं नाही, की या सॅटेलाइट इंटरनेटमुळे ते सहज मिळू शकतात. तर अशा प्रकारचं हे तुम्ही जे लिहिलंय मित्रांनो, हे खूप बेसिक पार्टवरती तुम्ही लिहिलंय. जर मी तुम्हाला याचं जर पीडीएफ जर वाचायला दिलं तर, याच्यावर जर आणखीन जर डिटेल डिस्कशन केलं तर, इमॅजिन करा की तुमचं आन्सर रायटिंग आणखीन कसं असेल, आणखीन इफेक्टिव्ह असेल. मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो की तुम्ही या विषयाला विषय म्हणून बघू नका, त्या विषयाला फक्त एक पॉइंट म्हणून बघा की सॅटेलाइट इंटरनेट आहे, याचा मी अभ्यास करेल, नोट्स वाचेल आणि लिहीन. लिहिणं झालं, समजला विषय की तो विषय बाजूला. आता पुढचा विषय कोणता? जीन थेरपी. असे एक एक पॉइंट तुम्हाला कव्हर करायचे. तर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे किती पॉइंट्स आहेत? 35. आणि जर तुम्ही जर करायला गेलात क्लासमध्ये आपण सगळे 35 पॉइंट कव्हर करणारच आहोत. पण तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं आहे की हा विषय सोपा आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय डेव्हलप करायचं आहे? स्वतःचं थिंक टँक डेव्हलप करायचं आहे, स्वतःचं एक इमॅजिनेशन, स्वतःचे एक वेगळ्या प्रकारचे इंटेलेक्च्युअल नेस आहे ते डेव्हलप करायचं आहे. कारण की प्रत्येक गोष्ट पुस्तकात नाहीये, की तुम्हाला स्वतःहून लिहावं लागेल. आता कितीतरी लोकांनी खूप छान लिहिलं असेल, मी अजून बघितलं नाहीये. प्लीज मला दाखवा कसं लिहिलंय तुम्ही. नाही, बिंदास दाखवा, काही हरकत नाही. चला, लाल पेन असेल तर लाल पेन द्या. खूप छान लिहिलंय, व्हेरी गुड. पॉइंट छान दिलेत. दाखवा, बिंदास दाखवा, चुकलं तरी चालेल, असं काही नाही. सुरुवात आहे आपली. व्हेरी गुड, छान लिहिलंय. ओके, नाही ठीक आहे, चालेल, बरोबर लिहिले तरी. चला, आणखीन दाखवा. तुमचंच आहे ना? येस, छान लिहिलंय. येस, व्हेरी गुड, छान. जो तुम्ही प्रयत्न केला तो सगळ्यांनीच खूपच छान केलाय. कंटेंट मीन जवळपास तुम्ही छान लिहिलाय. म्हणजे साधारण तुम्हाला सगळ्यांना 2+ मार्क्स सहज मिळतील. आणखीन जर मी वाचलं तर आणखीन मे बी जास्तही मार्क्स मिळतील. जसं की आता याच प्रश्नाला बघा,
मी साधारण इथे तुम्हाला तीन मार्क्स देतोय. कोणाचा आहे हा प्रश्न? तुमचा. ओके, 3 मार्क्स मिळत आहेत. आणि लक्षात घ्या, ऍव्हरेज जरी मार्क्स मिळाले आपल्याला 3, 4, 3.5, तरी सुद्धा तुम्ही त्या लेवलला जाताय. आणि ऍव्हरेज जरी प्रश्न लिहिला तरी सुद्धा तुम्हाला 2-2.5 मार्क्स सहज मिळत आहे. तर थोडंसं आणखीन जर याला थोडंसं परीक्षण केलं, व्यवस्थित लिहिलं, तर कदाचित हे 4-4.5 सुद्धा जाईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे मार्क्स जे आहेत ते कलेक्ट करायचे असतात. व्हेरी गुड. आणखीन इकडे. व्हेरी गुड. छान लिहिलंय, स्पेस जास्त ठेवलाय, पण तरी सुद्धा याला 1.5 मार्क्स मिळतील. व्हेरी गुड. 10 पैकी. आणि ही अचिव्हमेंट आहे. म्हणजे आपण शून्य असताना आपण एवढे मार्क्स घेऊ शकतो. पण जर आपण आणखीन बेस्ट अभ्यास केला तर आणखीन हे नक्कीच वाढू शकतं. इकडे. व्हेरी गुड. आणि हँडरायटिंग हा कधी इश्यू नसतो बरं, फक्त समोरच्या व्यक्तीला तो कळायला हवा. हे कळते सर, ओके आहे. व्हेरी गुड. आता बघा, बऱ्याच जणांनी ना वेगळ्या प्रकारचे पॉइंट्स एक्स्ट्रा मांडलेले आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. जसं की तुम्ही डोपामाइनचं एक्झाम्पल दिलं, छान. तर हे सुद्धा त्याचा डिसएडव्हान्टेज होऊ शकतो. पण कधी सॅटेलाइट इंटरनेट जर सहज उपलब्ध झालं तर लोक असेच वाया जातील. व्हेरी गुड. याला म्हणतो थिंक टाइम, जे तुमच्या हे आतून यायला हवं. आणि जे काही आन्सर रायटिंग आहे मित्रांनो, हे कधीही तुमची पुस्तकी भाषा नसायला हवी. कशी भाषा असायला हवी? स्वतःची भाषा. आणि तशी तुम्हाला माहित असेल की एका तासामध्ये तुम्हाला साधारण 4000 शब्द लिहायचे 3 तासामध्ये. आणि अशा प्रकारे 6 तासामध्ये किती लिहायचे? 10,000 शब्द लिहायचे. आणि एवढं आपण पाठ करणार आहोत का? कधीच नाही. स्वतःचा दिमाग वापरावंच लागेल. कोणाचं आहे? येस, इकडे आणखी क्वेश्चन दाखवा प्लीज. म्हणजे मला हा खरंच प्रश्न पडलाय की तुम्ही मुलं खरंच फर्स्ट टाइम लिहिताय. लिटरली मला विश्वास बसत नाही की तुम्ही एवढं छान लिहिताय. म्हणजे हेच तुमचं पोटेन्शियल आहे मित्रांनो. ही तुमची पहिली स्टेप्स आहे की जे शो करते की तुमच्याकडे दॅट मच ॲबिलिटी आहे लिहिण्याची. बघा ना, मी जस्ट तुम्हाला 15-20 मिनिटं सांगितलं आणि तुम्ही बघा ना, खूप छान उतरवलं सगळ्या गोष्टी. आणि असे आन्सर जे 3-3, 4-4 वर्ष तयारी करतायत ना मुलं, त्यांचेही आन्सर दिसत नाही. का दिसत नाही? कारण की ते कधी लिहितच नाही. तुम्ही लिहिताय, ही तुमची पहिली अचिव्हमेंट आहे. व्हेरी गुड. आय अप्रिशिएट. येस येस. आणखीन कोणी दाखवा इकडे? दाखवू शकतं बिंदास. बिंदास दाखवा. म्हणजे मला खरंच तर आय इम्प्रेस. लिटरली खूप छान लिहिलंय सगळ्यांनी. व्हेरी गुड. इकडे आणखी काही क्वेश्चन? वरती नाव लिहिल्याचं बरं झालं असतं, इथं गोंधळ झाला असतं. चला, कन्क्लुजन राहिलंय. हे कोणाचं आहे? व्हेरी गुड. छान लिहिलंय. फक्त